ते व्हॉट्सअप ग्रुप त्या व्हॉट्सअप ग्रुपला जवळपास 3 वर्ष, म्हणजे परवा 11 तारखेला 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत. स्पेशली इस्कॉन युथ फोरमसाठी जे आपण बनवलं होतं. पाहतो जनरली आपण कुठलाही ग्रुप बनवले की जास्त काळ टिकत नाही ते, किंवा जास्त असं त्याला काय म्हणायचं, कंटिन्युटी पण राहत नाही. पण असे ग्रुप पाहिला आम्ही की आपले आय वाय ग्रुप आहे एकदम, त्यामध्ये संख्या वाढतच चालली आहे आणि एकदम त्यामध्ये पक्के भक्त होत आहेत. तर असं आहे की शास्त्रामध्ये की जरी कोणी आपल्याला काळजी घेत असेल ना, तर आपली प्रगती नक्कीच खूप चांगली होते बरं का. कारण संसारामध्ये आपली जीवाची प्रगती का बरं होत नाही, कारण त्याला पर्सनली कोणी सांगणारे विचारणार नसल्यामुळे ना, एवढं त्याला असं प्रगती होत नाही व्यक्तीचं. पाहिलं की जपा स्कोरच्या माध्यमाने खूप मुलं सुरुवातीला एवढं सिन्सिअर नव्हते बरं का, म्हणजे सुरुवात केल्यावर. पण जसं जसं आपण चॅन्टिंग करायला सुरुवात केलं, जपा स्कोर टाकायला सुरुवात केली, अनेक मुलांचे भरपूर रिलायझेशन किंवा अनुभव त्यांना येत गेले. आणि त्यामध्ये त्यांना एकदम थोडे सिन्सिअरपणा किंवा म्हणजे खूप चांगलं असं एक हे झालं. आणि मी नेहमी सांगत असतो की बाकीच्या लोकांची प्रगती झाली की नाही, पण माझी खूप चांगली प्रगती झाली त्या जपा स्कोरच्या साह्याने. गुरु महाराज गुरु महाराज सांगतात की प्रचार करणं हा जिवंतपणाचं लक्षण आहे. जेव्हा प्रचार जे करतो, म्हणजे जिवंतपणाचं लक्षण म्हणजे तो जो प्रचार करत नाही तो मृत शरीर प्रमाणेच आहे, आणि जो प्रचार करतो तो कृष्ण भावनेवर जिवंत राहू शकतो असं. तर मी पाहिलं हा जपा स्कोर, जसं मी लोकांकडून जपा स्कोर लिहित गेलं किंवा जपा स्कोर प्रेझेंट घेत होतो, तसं मला माझं चॅन्टिंग चांगलं होत गेलं. म्हणजे पाहतो की एखाद्या व्यक्तीला सांगण्यासाठी स्वतः करावं लागतं ना. आपण आचारी प्रभू शिकाय सभार म्हणतात. आपण आचरणच नाही केलं तर कसं इतर लोकांना सांगू आपण. तर मी पहिला 16 मुळा केल्याशिवाय तुम्हाला कसं म्हणणार की 16 मुळा करा म्हणून, नाही का. तर त्या नादाने का होईना, म्हणजे त्या ह्याच्याने साह्याने का होईना, पण माझी चॅन्टिंग या जपा स्कोर सुरू झाल्यापासून, तसं मी पूर्वी पण 16 वेळा करायचो बरं का. पण असे क्वालिटी चॅन्टिंग होत नव्हते, जसं मला सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात ना, की चॅन्टिंग झाल्यावर एक समाधान सॅटिस्फॅक्शन वाटायला पाहिजे. जसं मी सांगत असो, दरवेळी सांगतो की आपण चॅन्टिंग झाल्यावर स्वतःच्या चॅन्टिंग स्कोअरला सुद्धा तुम्ही मार्क स्वतः देऊ शकता. की माझ्या आजच्या चॅन्टिंग स्कोअरला 10 पैकी 6 मार्क, 5 मार्क. मला असं वाटतं बरं का की तुम्ही स्कोअर टाकताना सुद्धा तुमच्या चॅन्टिंग स्कोअरला पण मार्क देऊ शकता की आजच्या माझ्या चॅन्टिंग स्कोअरला मी 7 मार्क देतो, 8 मार्क देतो 10 पैकी, किंवा 5 मार्क. म्हणजे हे कसं ओळखायचं हे पण मोठा प्रश्न आहे की सॅटिस्फॅक्शन, एक समाधान आणि उत्साह त्याने वाढायला पाहिजे, त्याने पण तुम्ही अ, हे करू शकतो. असं पण नाही की तुम्ही स्टॉपवॉच लावून तुमचं जपा स्कोअरला 10 पैकी 10 येणार, असं नाही. पण काही लोकांचं जरी त्यांनी स्टॉपवॉच नाही लावलं तरी त्यांना 10 पैकी 9 मार्क ते देऊ शकतात. पण क्वालिटीवर डिपेंड करतो ते कसं चांटिंग करतात. पण एकंदरी हरिनामामध्ये गोडी वाढवण्यासाठी आपण हे सर्व सर्व प्रोसेस अप्लाय करत आहोत. मी पाहिलं की चांटिंग तर पूर्वी सर्व लोक करायचे, पण ज्यावेळेस त्यांना कोणीतरी विचारणारे माणसं राहिले की एकमेकाला पाहणारे राहिले की माणसाला एक नाही का उत्साह पण वाढते, एक भीती पण असते. मला एकदा गुरु महाराज लेक्चर मी ऐकत होतो की गुरु महाराज म्हणत होते की वाईट गोष्टी लोक लपून छपून करतात, तर चांगली गोष्टी लोकांना दाखवायला काय अडचण आहे का? काय काय लोकांना काय वाटतं, आपलं चॅन्टिंग स्कोअर कोणाला सांगायला नाही पाहिजे, जपा स्कोअर, असं काय लोकांना वाटतं. असं काही नाही बरं का. चांगली गोष्टी आपल्या कृष्ण भावनेमध्ये प्रचारासाठी सांगू शकतो आपण. असं काही काय लोकांना वाटतं की आपण चॅन्टिंग स्कोअर सांगितल्यामुळे आपलं पुण्य कमी होते किंवा असं काय. असं काही कन्सेप्ट नाहीये की आपण चांगली गोष्टी इतर लोकांना सांगायला पाहिजे, त्यामुळे आपल्यामुळे इतर लोकांना इन्स्पिरेशन मिळतो. त्यामुळे आपण जपा स्कोर सुरू झाल्यापासून खूप मुलं एकदम म्हणजे म्हणतात ना, ज्याला खरं आवड आहे तो टिकून राहिले बरं का. पूर्वी तसं लय मोठे मुलं होते, तसं 30, 35, 40 मुलं होते. मग नंतर नंतर जसं पण त्यांना फॉलोअप करायला लागलो किंवा त्यांना माहिती नाही, बर्डन ज्याला म्हणतात ना, कंटाळा किंवा म्हणजे फोर्स किंवा लोकांना असं एक टेन्शन येऊ लागलं किंवा एक किती वेळा आपल्याला फॉलोअप करतात, किती मेसेज करतात. काही काही लोकांना ती गोष्ट आवडतं आवडत नाही माहिती नाही. पण ते लोक, त्यातले काही लोक निघून गेले. पण जे टिकून राहिले, पाहिलं आपल्या ग्रुपमध्ये गेल्या 3 वर्षापासून ते एकदम आहे, स्थिर आहेत बरं का. चॅन्टिंगमध्ये जे प्रोग्रेस होत आहे, तर माझ्यावर खूप छान प्रोग्रेस, म्हणजे मी तर हे चॅन्टिंग स्कोअर ग्रुप चालू झाल्यापासून माझं चॅन्टिंग, जसं मी सांगतो नेहमी की माझे पर्सनल अनुभव की मी 16 माळा बसूनच केलंय जवळपास, म्हणजे 90
100 पैकी 90% तर मी बसूनच केलं. मग कधी प्रवासामध्ये, कधी बाहेर चुकून काही फेस्टिवलमध्ये थोडासा चॅन्टिंगमध्ये थोडासा व्यत्यय आला असेल, काही गोष्टी चालत फिरत केल्या असेल म्हणा. पण 90% तरी चॅन्टिंग म्हणजे या 2-3 वर्षामध्ये बसूनच मी छान चॅन्टिंग झाले माझे. आणि म्हणतात ना, एका व्यक्तीला मदत केली की भगवंत आपल्याला मदत करतात नाही का. तर 16 माळा बसून करणं सोपं नाही बरं का. जे करतात मुलांना काही वाटत नाही. पण बाहेरच्या लोक 16 माळा बसून करतात म्हणजे खूप मोठं अचिव्हमेंट आहे बरं का ते. लई मोठं अचिव्हमेंट आहे. पण लोकांना आपल्याला तुम्ही बघा, आज सुद्धा असे काही डिवोटी आहेत, खूप वर्षापासून भक्ती करतात, 20 वर्षापासून आहे, 25 वर्षापासून बसून चॅन्टिंग होते त्या लोकांचं. हा, मान्य आहे त्यांचं काय समस्या असेल, आपण त्यात हे करू शकत नाही. पण आपण या वयामध्येच आपण बसून चॅन्टिंग, ते लोकांना काही दुःख नसते, कोणाला काही त्रास असतो, कोणाला कंबर त्रास, कोणाला पाय दुखतात. पण मला वाटत नाही कोणाला तुमच्यापैकी कोणाला काही दुखतंय म्हणून. पण बसून करायला काय अडचण नाही, म्हणजे आपण प्रयत्न करायला पाहिजे. चॅन्टिंग 16 माळा कमीत कमी बसून. मग मी तर ट्राय करत असतो. आता इतक्यात माझं शेड्यूल खूपच असं ॲक्टिव्ह झाल्यासारखं, कधी वृंदावन, कधी इकडं, कधी तिकडं. तर मी एका ठिकाणी स्थिर राहिलो की माझी 16 माळा सकाळी, म्हणजे असं मी अतिशक्ती नाही म्हणा, पण सकाळी माझे पूर्वी व्हायचे बरं का, मंगळवार दिवस 16 माळा व्हायचे. मग नंतर कधी पुजारी सेवा लागायचं, कधी हे लागायचं, मग कधी बाहेर गेले की थोडं शेड्यूल बिघडतो. पण एका ठिकाणी स्थिर राहिले की माणसाचं चांगलंच साधना होतो. तर माझं असंच आहे की संकल्प पण आहे, किंवा माझं असं एक इच्छा पण आहे, किंवा माझे प्रयत्न पण आहे की यापुढे सुद्धा म्हणजे चॅन्टिंग 16 राऊंड जे आहे ना, मी बसूनच करणार. जोपर्यंत म्हणजे अजून पूर्ण आयुष्यभर तसंच करायची इच्छा आहे. आणि त्यामध्ये जे आनंद मिळतो चॅन्टिंगमध्ये, खरंच ते आपण व्यक्त करणं म्हणजे खूपच हे आहे म्हणा. पण नक्कीच हे सर्व जे काही श्रेय मला मिळालेलं चॅन्टिंगमध्ये, साधनेमध्ये जे काही प्रगती झाली माझी, सर्व वैष्णवांची कृपा आहे. आणि माझ्या जीवनामध्ये मी एकदा 192 माळा केलं होतं. ते 192 माळाचा एक चांगलं मला अनुभव पण मिळाला, की त्या चॅन्टिंगमुळे मला खूप प्रगती झाली माझी, म्हणजे एक स्थिरता आली आहे माझ्यामध्ये. आणि त्यापासून सुद्धा सुरुवात हेच झाली म्हणा. आपलं ग्रुप सुरू झाल्यावर एक आठवड्यानंतर काहीतरी मी 192 माळा माळा केलं होतं. तेव्हापासून पण मला खूप चॅन्टिंगमध्ये थोडी गोडी पण लागली, आणि चॅन्टिंग म्हणजे खूप त्यामध्ये इम्प्रूव्ह पण होत गेला. अशाप्रमाणे तर हेच आपलं जे साधना स्कोर आहे, जी किंवा हे जे व्हॉट्सअप ग्रुप आहे, हे याचा प्रेरणा स्रोत ज्याला म्हणतो आपण, किंवा याला किंवा इन्स्पिरेशन देणारे, प्रारंभ करून देणारे, हे आपले परमपूज्य गुरु महाराज आहेत. परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांची एक इच्छा होती, की जे मला वाटतं 3 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस पंढरपूरला होतो, ते पंढरपूरला मिटिंग होता, आय मीटिंग. त्या मीटिंगमध्ये विषय होता की युथ प्रिचिंग बद्दल. तर महाराजांनी एक आयडिया दिली होती की आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवूया, त्या ग्रुपमध्ये नाही का सर्व मुलांना एकत्र राहणार, रोज त्यांना फॉलोअप. म्हणजे प्रश्न असा होता की आपल्या आईबापच्या मुलांना डेली त्यांच्या संपर्कात कसं राहू शकतो आपण, असा एक प्रश्न होता. म्हणजे डेली टचमध्ये कसं राहायचं त्यांना. तर महाराजांचं एक आयडिया होतं की व्हॉट्सअप ग्रुप बनवा, डेली त्यांना साधना स्कोर किंवा त्यांच्या फॉलोअप, ज्यांनी साधना करत त्यांना मेसेज करणं, त्यांना फोन करणं, त्यांना बोलणं. त्यामुळे त्यांना नेहमी संपर्क राहू शकतो. एक काउन्सिलर आणि काउन्सिली असतो. कधी जनरली काउन्सिलरला काउन्सिलिंग फक्त आठवड्यातून एकदा भेटतो, किंवा महिन्यातून एकदा भेटतो, 15 दिवसात एकदा भेटतो. पण असं एक अपेक्षा असते की डेली टच असायला पाहिजे नाही का. त्यामुळे लय मोठा एक असं काउन्सिलर म्हणून नाही, पण एक विल विशर म्हणू शकतो, किंवा एक आपलं गुरुभाव म्हणू शकतो, किंवा आपण सर्वांचा संपर्क नेहमी राहण्यासाठी एक आयडिया, एक गुरु महाराजांनी दिलेली एक सुंदर आयडिया आहे. तर आपण एक कंटिन्यू तर करणारच आहोत त्यामध्ये. आणि काही इम्प्रूव्ह मध्ये, जसं की मी मधुरगौरला म्हटलं होतं की कोणाचे काही आयडिया असतील तर तुम्ही सांगू शकता. जसं की चॅन्टिंग स्कोअर सोबत तुमचं, मी जसं आयडिया दिली, किंवा तुम्ही स्वतः चॅन्टिंग स्कोअरला तुम्ही रोज मार्क पण द्या. म्हणजे प्रभूजी आज माझ्या चॅन्टिंग स्कोअरला मी 10 पैकी 5 मार्क देऊ शकतो, किंवा 10 पैकी 4 मार्क, 2 मार्क. हा, कारण का असं दिल्यामुळे काय होणार, तुम्हाला स्वतःला कळेल की नाही, मग चॅन्टिंग आज मी 2च मार्क दिला, म्हणजे उद्या मी 3 पर्यंत पोहोचेन, 4 पर्यंत पोहोचेन. की ज्या दिवशी तुमची चॅन्टिंग पूर्ण एकदम फर्स्ट क्लास झालेला आहे, त्यावेळी तुम्ही 10 पैकी 9 देऊ शकता आरामाने. तर मला असं वाटतं की आपण एक आयडिया इम्प्रूव्ह करण्यामध्ये तुमची काय आयडिया सांगू शकता म्हणा. आणि असं काय आयडिया पण आहे की बा तुम्ही चॅन्टिंग स्कोर सोबत थोडंसं रीडिंग स्कोर, इयरिंग स्कोर. कारण बरं का, चॅन्टिंग मध्ये रुची येण्यासाठी इयरिंग खूप महत्वाचं आहे. मी पाहतो की आपले खूप आईबापचे मुलं तर रीडिंग करतच नाहीत, ते बुक पण उघडत नाही कधी. तर असं माझं चाललं होतं की कुठलं तरी छोटं पुस्तक का होईना आपण सुरू करू. प्रत्येकाने एकच पुस्तक वाचायला सुरुवात केलं की आपण टार्गेट ठेवलं की बाबा हे छोटं पुस्तक आहे, उपदेश अमृत आपल्याला
त्यात 11 चॅप्टर आहे, तर 11 चॅप्टर आपल्याला रोज 2 दिवसाला एक चॅप्टर म्हटलं तरी आपल्याला 11-22 दिवसामध्ये पूर्ण चॅप्टर संपवायचं. आपलं टार्गेट ठेवून दिलं सर्वांना एकच पुस्तक, तर तेवढं टार्गेटच्या आधी किंवा नंतर नाही, आधीच पूर्ण करायचं आपल्याला. असं काय टार्गेट ठेवून दिलं तरी त्या भीतीपोटी का होईना, आपण जसं की दीक्षा घेताना 16 वेळा कंपल्सरी आहे म्हणून 16 वेळा करतो आपण. तर त्यावेळेस असं म्हणलं असं की किती पण तुमच्या हिशोबाने करा म्हणून 2च वेळा केलीस आपण. त्याप्रमाणे दीक्षेच्या वेळेस असं नियमच काढायला पाहिजे होतं किंवा रोज 10 मिनिट रिडिंग, 15 मिनिट रिडिंग कंपल्सरी करायला पाहिजे. आपण ते शपथ घेत नाही ना, त्यामुळे पण आपण रिडिंगकडे लक्ष देत नाही. तर असं माझं असं एक ओपिनियन आहे, सर्वांनी सांगू शकता तुम्हाला, की एक छोटं बुक जरी घेतलं आपण, ते चॅप्टरच्या हिशोबाने 2 दिवसाला चॅप्टर जर संपवलं आपण, तर मग ते असं जे चॅप्टर जेवढे दिवस आहेत, 8 चॅप्टरला 16 दिवस. मग नंतर आपण त्यावर एक सेशनमध्ये चर्चा पण करू शकतो किंवा प्रत्येकाने त्या पुस्तकातला अनुभव सांगू शकतो आपण. ते पण एक आयडिया आहे म्हणजे झूमवर. आणि त्यासोबत इयरिंगचा जे प्रश्न आहे, आपण इयरिंग जे करणार आहे ते पण एक कसं करायचं ते पण थोडंसं आयडिया तुम्ही सांगू शकता. सर्वांनी ठरवून इयरिंग एकच करायचं का किंवा वेगळं करू शकतो का? मला असं वाटतं की राधेश्याम प्रभूंचे लेक्चर्स खूप इफेक्टिव्ह असतात यूजसाठी. ते काही लेक्चर म्हणजे पर्टिक्युलर काही लेक्चर आपण कॉमन लेक्चर आपण आपल्या ग्रुपमध्ये टाकून ते लेक्चर ऐका किंवा असं काही आयडिया तुम्ही पण सांगू शकता. म्हणजे चांटिंग, रिडिंग, इयरिंग हे तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. हे तिन्ही गोष्टी काय करतील तुम्हाला चांटिंग आणि रिडिंग आणि इयरिंग चांटिंगला चांटिंगमध्ये तुम्हाला मदत करू शकतात. त्यामुळे मला असं एक आशा अपेक्षा आहे की जेवढे दीक्षित भक्त आहेत, सर्व दीक्षित भक्तांनी सिन्सिअरली चॅन्टिंग आपल्या आयुष्यभर आपण करूया आपण. आणि तुम्हाला बघून जे नवीन भक्त ते आदर्श पाहतात. जपा स्कोरच्या ग्रुपमध्ये तुम्ही चांटिंग स्कोर टाकल्यावर तुम्ही स्वतःचं चांटिंग जे तुम्ही टाकलेले स्कोर, ते स्कोर कोण कोण पाहिलं हे सुद्धा तुम्ही पाहू शकता. त्यात ऑप्शन असते की तुझं चांटिंग स्कोर कोण कोण पाहिलं ते बघता आपण बघू शकतो की मला चांटिंग स्कोर कोण कोण पाहिलं पाहतात बरं का मुलं त्यामध्ये. पण मी पाहिलं की बरेच लोक चांटिंग स्कोर पाहत पण नाही ते. आपलं टाकून दिलं की झालं. पण कधी बघू शकता कोण कोण किती करतोय, काय करतोय, कसं करतोय, तेवढं बघायला काय. आपण नको ते गोष्टी पाहत राहतो, पण चांटिंग स्कोर कोण कसं टाकलं ते पण एकदा सहज पाहायचं पण कधी वेळ भेटलं ना. तर मी पाहत असतो की मला चांटिंग स्कोर बरेच मुलं पाहतात. पण काय बाकीचे लोक, बाकीचे काय लोकांचं पाहत पण नसेल म्हणा, तर पहा एकमेका चॅन्टिंग सुरू कसं होणार. आणि मी आता मगाशी मधुर गौरला पण सांगितलं होतं की अनुभव सौंदर्यला पण म्हटलं होतं की मी रोज काय करतो, चांटिंग स्कोर लिहून घेतो. म्हणजे कोण किती माळा केलं किंवा कोणा स्कोर राहिलं का त्याला मेसेज करतो, तुझं स्कोर राहिलंय, स्कोर पाठवा वगैरे अशा काही गोष्टी. म्हणजे कोणीतरी पाहतो याचे आपल्याला म्हणजे लक्षात येते. जवळपास मी पाहतोय रोज लिहित लिहित असतो जसं वेळ भेटत तसं. कधी मला वेळ भेटत नाही, कधी गॅप पडते वगैरे. पण जनरली या चांटिंग स्कोअरमध्ये मी मगाशी अनुभव सौंदर्याला आणि अंतर्यामी याला पण सांगितलं होतं की मधुर गौरला, की माझी इच्छा आहे की यामध्ये टॉप 10 संख्या किंवा टॉप 10 मध्ये म्हणजे 1 ते 10 नंबर काढायची इच्छा आहे माझी, की त्यामध्ये त्यांना काही गिफ्ट देता येईल किंवा मी पाहिलं की आपलं जे आयवायफचं जे डेट आहे, इस्कॉन आयवायफ जे 16 वेळा करणाऱ्या मुलांचं 11 तारीख होतं, 11 फेब्रुवारी. ते अॅनिव्हर्सरी. आणि ग्रहस्थानचं अजून पुढे आहे, 23 तारखेला आहे ग्रहस्थानचं. म्हणजे मला वाटतं की आज यूथसाठी नंतर नेक्स्ट मीटिंगमध्ये ग्रहस्थांसाठी पण त्यांना बोलवून त्यांना पण असं एक काही गिफ्ट वगैरे देता येईल. पण आणि न्यू मुलांसाठी अजून थोडं पुढं आहे. त्या मुलांसाठी पण नंतर करू असं माझ्या डोक्यात होतं. पण आज जे आहे टॉप 10 मध्ये मी सिनियर मुलांचंच घेतलं. म्हणजे जे आपले 16 माळा करणाऱ्या ग्रुपच्या मुलांचंच मी असं म्हणजे रोज जेपा स्कोर पाहत असतो. तर त्या ते जेपा स्कोर मध्ये मी टॉप 10 नाव कसं काढलं, आपण तुला प्रश्न पडेल. या टॉप 10 मध्ये असे काही मुलं आहेत, त्या मुलांना मला मेसेज करायला लागलंच नाही, "बुवा, तुमचं जेपा स्कोर राहिलंय, जेपा स्कोर पाठवा किंवा असं." त्यात एक आहे. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये जवळपास जे टॉप 10 मध्ये 60-70% जे मुलं आहेत त्यांनी स्टॉप वॉच लावूनच स्कोर टाकणारे विद्यार्थी आहेत त्यामध्ये. आणि त्यांचा स्कोर आहे नित्यनियमाने डेली असतो. खूप कमी वेळ असेल मी त्यांना मेसेज केलं किंवा तुझं जपा स्कोर राहिलंय पाठव म्हणून. असे काही विद्यार्थी आहेत या ग्रुपमध्ये. मग मी तसं नावं पण मी घेईन म्हणा. आणि नंतर मला वाटतं मधुर गौर प्रभूंनी काही मुलांना सांगितलेलं की तुम्हाला 2-2 मिनिटं बोलायचं आहे, 4-4 मिनिटं बोलायचं आहे. तर मीलाही बोलण्यापेक्षा सर्वांच्या चरणी प्रार्थना की साधना आपण जे करत आहोत ते गुरु महाराजांच्या प्रेरणा आहे. यामध्ये कोणाला श्रेय नाही म्हणजे किंवा यामध्ये तुम्ही आळसपणा करू नका किंवा टाकण्यामध्ये स्कोर टाकण्यामध्ये एक उत्साहाने
तुम्ही जे टाकत आहात जपा स्कोर ते उत्साहाने कॅरी ऑन करा त्या गोष्टीला. आणि आपल्याला जपा स्कोर टाकणं म्हणजे आपल्या गुरु महाराजांना प्रसन्न करण्यासारखं आहे बरं का. कारण एक गुरु महाराजांचा आदेश एक असतो, उपसेवा एक वाणी सेवा असते, की आपण एवढे दीक्षित भक्त आहोत पण गुरु महाराज पर्सनली सांगू शकत नाहीत प्रत्येक सेवा. आणि गुरु महाराज आदेश जे आहे, किंवा जसं एक्झाम्पल काय, मी जर ॲज अ मी टेम्पल प्रेसिडेंट आहे, जर महाराजांनी मला सांगितलं की बा तू काय कर, सर्व लोकांना सेवेत लाव. म्हणजे मी जे सांगत आहे म्हणजे आदिशक्ती नाही, पण गुरु महाराज तुम्ही फॉरवर्ड करत आहे, समजते ना. तर तुम्ही जपास्कोर पाठवते डायरेक्ट गुरु महाराजांनाच पाठवतो आपण, का गुरु महाराजा आदेश आहे की करा. तर आपण म्हणजे ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपण हे सर्व गोष्टी पाहताय. तर आपण डायरेक्ट स्कोर टाकतोय म्हणजे प्रश्न करत आहोत, समजलं ना. हे पण गुरु महाराजांची सेवा पण आहे. अशा प्रमाणे आपल्याला कॅरी ऑन करायचं आहे. आणि थोडंसं जपा स्कोरचं ते थोडंसं आपण उत्साहाने, आणि मी नेहमी सांगत असतो की स्टॉपवॉचचा प्रयत्न करा सर्वांनी, त्या बरेच मुलं लावतात स्टॉपवॉच म्हणून. तर अशा प्रमाणे, तर मी काय नंबर काढलेले आहे, मग मला वाटतं अनुभव सुंदर शेवटी अनाउन्समेंट करा. तर मी टॉप 10 काढून ठेवलेला आहे. मग आता आपल्याला शेवटी करायचं का अनाउन्समेंट, म्हणजे कोण कोण आहे करा. टॉप 10? काय अनाउन्समेंट करू करा का? वाटलं असलं. हा करा. ठीक आहे, मी त्याच्याविषयी बोलतो पण थोडं, दोन एक एक मिनिटं पण बोलेन त्याच्याविषयी. म्हणजे हा. त्यांचं म्हणजे चार्टिक्स करून ते कसं डिटर्मिनेशन बद्दल थोडं बोलायचं होतं. तर मी टॉप 10 मध्ये काढलं होतं सर, जे फर्स्ट एक नंबर मध्ये आलेलं आहे. आमचं एक वयात खूप कमी आहे पण खूप सिन्सिअर डिवोटी आहे. तो म्हणजे दीक्षा पण झाली खूप कमी वयामध्ये सुद्धा. बलदेव सेवक, आमचे बलराम, जो या ठिकाणी आहे, तो आलेला आहे बलराम. तर बलराम बोलेल नंतर म्हणा. बलराम वयाने खूप लहान पण आहे, पण जन्मताच बघताय ऍक्च्युली. जन्म झाल्यावर गुरु महाराज नाव दिलं बलराम, आणि दीक्षा झाल्यावर बलदेव सेवकच झाला तो. बलराम त्याला प्रिय आहे. आणि तो एकदम उत्साही आणि खूप गंभीर आणि खूप प्रिय असा भक्त आहे तो बलदेव. बलराम बलदेव सेवक. तो त्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, की जपा स्कोर सकाळीच टाकणार. तो घरचं सेवा करणार, पुजारी सेवा करणार, गोसेवा करणार, कॉलेज करणार, केमिकल इंजिनिअरिंग करतोय तो. ते कॉलेज करून अभ्यास करून आणि टॉपर आहे क्लासमध्ये परत तो. म्हणजे असं पण नाही की भक्ती हुशार आहे, क्लासमध्ये पण टॉपर आहे. सिलेक्शन पण झाली ऑलरेडी त्याची. म्हणजे लय प्रत्येक अँगलने तो एकदम सिन्सिअर आहे. तो भक्तीमध्ये पण खूप सिन्सिअर, खूप नॉलेज, खूप सुंदर डिवोट आहे. बलदेव सेवक नावाप्रमाणेच आहे. आणि साधना खूप छान आहे त्याची. तर जसं की जो या ग्रुप जॉईन केल्यापासून इतकं छान इम्प्रूव्ह झाला, की पूर्वी तर करायचा, तसं तो 2 वर्षापासून संपर्कात आला त्यापासून खूप सिन्सिअर, खूप गंभीर झाला तो. तर बलदेव सेवक जो आहे नंबर 1 वर आहे. आणि आम्ही सगळ्यांना गिफ्ट पण देणार आहे, काय काय गिफ्ट सांगणार नंतर. स्पेशल गिफ्ट द्यायचं सगळ्यांना आम्ही. आणि 2 नंबर आहे आमचा ओंकार दवन, माझ्यासमोर बसलेला आहे तो. तर ओंकार जो आहे, म्हणतो सगळ्यात स्टॉप वॉच लावण्यात सगळे एक्सपर्ट विद्यार्थी तो. म्हणजे आणि मी पाहिलं 2 वर्षामध्ये, एक पूर्ण वर्षामध्ये फक्त एकदा त्याचा थोडासा बाहेर गेल्यामुळे स्टॉप वॉच लावण्यात नाही आला. पण स्टॉप वॉच लावण्यात सगळे एक्सपर्ट जो आहे ना, तो ओंकार आहे. आणि तो डेली, म्हणजे त्याला मी आतापर्यंत कधी मेसेज केलंच नाही किंवा तो जयपास स्कोर राहिलाय पाठव म्हणून. फक्त एकदा केलं होतं, त्यावेळेस तो कुठे गावाकडे गेला होता. पण त्याला त्यावेळेस वेळ भेटला नाही स्टॉपवॉच लावायची. पण जेप केला 16 वेळा त्याने. पण स्टॉपवॉच लावायला थोडंसं त्याला अडचण आली. पण तो म्हणजे स्टॉप वॉच लावून 16 वेळा करतो, असं एक्स्ट्रा पण जप करतो तो. रोज 20-30 माळा ते होतात त्याचे. आणि घरी सुद्धा त्याला खूप असं काही खूप अनुकूल वातावरण नसताना सुद्धा चांटिंग मध्ये इतकं म्हणजे इम्प्रूव्ह झालं जपा. आपल्या टीम मध्ये जॉईन केल्यापासून खूप छान. आणि चांटिंग पण क्वालिटी खूप छान आहे त्याच्यात. तर पहाटे उठून पण करतो. मग ते असं कधी ड्युटीमुळे सुद्धा कधी उठायला त्याला उशीर होतो. पण पूर्वी तर माझ्यासोबतच स्कोअर असायचा तो. मी टाकलं की बरं त्याचा स्कोअर मागूनच असेल, 4-4:30ला पाहिजे त्याचे. मला ड्युटी असते त्याची, तर लवकर उठता येत नाही. पण पूर्वी त्याला कॉलेज असताना सुद्धा तो पहाटे उठून पहिला 2ला उठून तो पण चांटिंग माझ्यासोबतच करायचा. आणि कधी तर माझ्या आधीच स्कोअर टाकायचा. तर अशाप्रमाणे खूप सिन्सिअर डिवोटी, म्हणजे मला आवडणारा विद्यार्थी आहे तो. एकदम स्टॉपच लावूनच जप करणारा, म्हणजे त्या एक आदर्श आहे तो सर्वांसाठी. ओमकार प्रभू 2 नंबर आहे. 3 नंबर मध्ये अनुपम सौंदर्य आहे. तर अनुभव सौंदर्याला पण मी कधी जास्त मेसेज करत नाही, तो जेव्हा राहिले म्हणून. खूपच कमी, मला वाटतं वर्षभरामध्ये 7-8 वेळा केलं असेल मी म्हणा. कुठं गावाकडे गेला असेल, कुठं बाहेर गेला असेल. पण त्याचे चांटिक 16 वेळा होतात डेली. पण कधी कॉलेजमुळे, कधी घरच्या अडचणी, काही कामानिमित्त मग ते स्टॉपवॉच कधी होते, कधी होत नाही. पण 16 पक्के त्याचे असतात आणि एक्स्ट्रा पण माळा असतात.
आणि अनुपम सौंदर्य एक आदर्श आपल्या आईवडीमध्ये विद्यार्थी की तो भागवत वाचन करतो, तिसरा स्कंद पूर्ण झाला त्याचा. डॉक्टर करत करत, BDS करत करत, अभ्यास करत आणि कॉलेजमध्ये पण टॉपर आहे तो तसं. आणि भक्तीमध्ये सुद्धा खूप माझा राईट हँड सारखं सगळं सेवा करणार, काय पण सेवा दिली की एकदम करणार तो. पक्का डिवोटी आणि खूप नम्र पण आहे आणि एकदम स्थिर भक्त आहे आणि त्याला उत्साहाने सगळं सेवा करतो आणि सेवेला कधी कंटाळा न करणारा विद्यार्थी. जो चांटिंग चांगला करतो तो सेवेला कधी कंटाळा करतच नाही तो. तर तो चांटिंग स्कोर खूप छान टाकतो आणि मला पर्सनली पण टाकतो आणि ग्रुपमध्ये पण टाकतो आणि डेली टाकतो. चुकून कधी राहिलं टाकायचं मग मी त्याला मेसेज लगेच करत असतो मला तसं. तो विसरत नाही टाकायचं, पण असं एक चांगलं एक सवय लागली ज्याला म्हणजे म्हणतो ना आपण. तर अनुपम सौंदर्य आहे 3 नंबरमध्ये. आणि 4 नंबरमध्ये आमचा सीताराम आलेला आहे तो पण. श्री सीताराम. तसं त्याचं नाव श्रीराम होता पण दीक्षा झाला सीताराम. नावाप्रमाणेच एकदम सिन्सिअर आणि एकदम नम्र डिवोटी, ते पण गोगलगाव म्हणजे बलराम, किशोर आणि सीताराम सगळे एकाच ठिकाणी राहतात म्हणून. सीताराम सुद्धा स्टॉपवॉच लावून जप करणार. मध्ये त्याचा मोबाईल खराब झाला होता, म्हटलं प्रभूजी माझा मोबाईल खराब झाला पण मी सर्व चांटिंग लिहून ठेवलेलं आहे आणि तुम्हाला प्रत्येक चांटिंग म्हणजे मी तुम्हाला पाठवून देतो. आणि ते नंतर सर्व सर्व पाठवलं बरं का त्याने. म्हणजे असं नाही की नाही टाकला म्हणजे मोबाईल खराब झाल्यामुळे प्रोजेक्ट मी जपास्कोर टाकणार नाही, पण नंतर सर्व टाकलं त्यांनी व्यवस्थित. म्हणजे सीताराम तुम्ही जपास्कोर बघा, मी ज्या ज्या लोकांचं नावं घेतो तुम्ही पर्सनल सर्वांनी चेक चेक करा त्या IYF मध्ये. एकदम सिन्सिअर सीताराम सगळ्यात नम्र डिवोटी ज्याला म्हणतात ना, ते पाहिल्यावर सुद्धा असं इतकं त्याला प्रसन्न वाटतं की सीतारामला पाहिलं की असं लय सुंदर आणि एकदम नम्र डिवोटी आहे. आणि चेहऱ्यावर नेहमी हसमुख असतं, एकदम असं प्रसन्न वाटतं एकदम. मी त्याला कधी असं दुःखी पाहिलंच नाही म्हणा. तर एकदम असं स्माइल नेहमी चेहऱ्यावर आणि एकदम तेजपुंज विद्यार्थी येतो, एकदम चेहऱ्यावर खूप तेज आहे त्याचं. खूप सुंदर साधना करतोय आणि 2 वर्षापासून आपलं ग्रुप 2-2.5 वर्षापासून ग्रुप जॉईन केला. तेव्हापासून साधना खूप चांगली इम्प्रूव्ह झाली सीतारामची. आणि सीताराम नंतर आमचं प्रदीप पण आहे या ठिकाणी, प्रदीप सोळुंके. तो म्हणला प्रवीण मी जॉईन करतो, पण मी नंतर बोलेन. तर प्रदीप पण आहे, प्रदीपचं पण चांटिंग खूप साधना खूप चांगलं आहे बरं का. तो पण 16 माळा एकदम स्टॉपवॉच लावूनच करणार. गृहस्थ आहे, दुकान आहे, सगळं सांभाळ सगळ्या गोष्टी करत करत 16 माळा करतो आणि स्टॉपवॉच लावतो. चुकून रात्री लेट झाले की त्याला मी सगळे मेसेज करतो म्हणजे प्रोजेक्ट लेट झाले रात्री त्यामुळे टाकलं विसरलो. पण तो पण टाकतो बरं का. सगळे लगेच टाकतो. मी त्याला पण खूप कमी मेसेज केले, खूप कमी वेळा पण केलं बरेच वेळा त्याला. प्रदीप प्रभू सुद्धा खूप सुंदर एकदम सेवामध्ये पण खूप उत्साही आणि आमच्या बॅकअप सेवासाठी सगळं सिन्सिअर मुलगा. म्हणजे भांडी इतकं छान क्लिनिंग करतो बापरे, म्हणजे एकदम चकाचक एकदम ब्राह्मणासारखे गुण आहे त्याच्यामध्ये प्रदीप प्रभूंचे. आणि नंतर नंतर 6 नंबरवर आहे रसिक गोपीनाथ. तो पण आहे, जॉईन करायला सांगितलं होतं मी रसिक गोपीनाथला. तो पण आहे. तर रसिक गोपीनाथ त्याचं म्हणजे राहुल ऋषी ऋषी मोरे, ऋषिकेश मोरे, रसिक गोपीनाथ तो सुद्धा एकदम पक्का डिवोटी. म्हणजे गेल्या 4 वर्षापासून संपर्कात आहे, दीक्षा पण झाली आणि साधना खूप छान आहे. सगळे नम्र डिवोटी आणि नेहमी डोनेशन द्यायला नेहमी तयार असतो किंवा सेवा करायला नेहमी तयार असतो सेवेला. आणि खूप पक्का डिवोटी आणि ते बेसमध्ये सुद्धा प्रभू एवढे एवढे उत्साही आहेत ना, त्याच्यामध्ये नेहमी सांगतात की प्रभू खूप उत्साही डिवोटी येतो. आता कुठली पण सेवा असेल तर बुक डिस्ट्रीब्युशन करणार, मंदिर क्लिनिंग करणार, किचन सेवा करणार, म्हणजे खूप सिन्सिअर साधनेमध्ये. तर रसिक गोपीनाथ प्रभू आहेत 6 नंबरमध्ये. आणि 7 नंबरमध्ये त्यांचे मोठे बंधू आहेत अ, रसशेखर श्याम, राजशेखर श्याम, राहुल प्रभू, राहुल मोरे. ज्यांनी ज्यांनी अहोबिलमला आले असतील त्यांना माहित आहे की रसिक गोपीनाथ आणि राहुल मोरे दोघे भाऊ भाऊ आहेत आणि एका आदर्श भाऊ आहेत दोन. म्हणजे मोठा भाऊ छोटा भाऊ दोघे दीक्षित भक्त आहेत आणि एकदम आदर्श. दोघे नम्रतेची मूर्ती म्हणू शकतो. रसिक गोपीनाथ आहे सॉरी रसिक रजशेखर श्याम. तो रोज 20 माळा करतो बरं का. आणि ते लिहिलं तुम्ही बघा चांटिंग मध्ये, तो म्हणतो मी 18-16 माळा बसून करतो, बाकी 4 माळा म्हणजे डेली 20 माळा त्याचे पक्के असतात. रसिक गोपीनाथ प्रभू. 8 नंबरमध्ये किशोर कृष्ण प्रभू. किशोर कृष्ण प्रभू म्हणजे बलदेवचा छोटा मोठा भाव आहे किशोर कृष्ण. खूप नम्र डिवोटी, खूप पक्का डिवोटी आहे तो. जॉबसाठी थोडं बाहेर गेला होता तर तेवढे स्टॉपवॉच लावणं होत नव्हतं, पण रोज रोज चांटिंग 16 माळा करायचा. पण आता तो परत आला गावाकडे, रोज स्टॉपवॉच लावूनच चॅन्टिंग करतो. किशोर कृष्णा खूप सुंदर आणि खूप नम्र आणि खूप पक्का शुद्ध भक्त म्हणू शकतो याला. आणि खूप खरंच एकदम भारी डिवोटी येते. आणि नंतर आहे आमचं मधुकांत प्रभू.
मधुकांत सुद्धा चांटिंग स्कोर एकदम पक्का त्याचे पण असते आणि स्टॉप वॉच जनरली लावतोच म्हणा. कधी अभ्यासामुळे कॉलेजमुळे राहून गेला पण तुझे 17 माळा एकदम पक्के असतात. म्हणजे 16 माळा सगळे करतो, 17 माळा तर रोजच करतो. 17 माळा आणि एक्स्ट्रा पण माळा करतो वेळ भेटला तर. श्री मधुकांत खूप छान चांटिंग त्याचं पण खूप सुंदर आहे. आणि 10 नंबर मध्ये आमचे शैलेंद्र कृष्णप्रभू आहेत. मधुकांत सोबत तो पण राहतो. शैलेंद्र कृष्ण अंबाजोगाईमध्ये दोघे सुद्धा. तो पण 17 माळा करतो, आपण 17 माळा करतो. शैलेंद्रचं एक शाळा वगैरे असते, तो पण स्कोर पक्का आहे त्याचा. फक्त स्टॉप वॉच कधी लावणं होतं कधी होत नाही, पण माझी इच्छा आहे की शैलेंद्रने पण रोज स्टॉप वॉच लावायला पाहिजे, जेणेकरून साधना चांगला होईल. असा माझा अनुभव पण आहे. अशाप्रमाणे आपल्या ग्रुपमध्ये खूप डिवोटी आता आहेत, जवळपास 26 एक भक्त आहेत. तर मग आता माझी इच्छा आहे की प्रत्येक आता दीक्षित भक्तांनी जे मला वाटतं मधुर गौर प्रभूने ऑलरेडी सगळ्यांना नाव पाठवलेलं आहे त्यांना. तर आपण गृहस्थांसाठी वेगळं करणार आहोत एकदा पुढच्या वेळेस, पण आता जे आई वाय मुलांसाठीच आपण कंटिन्यू करणार आहोत. म्हणजे त्यांना गृहस्थांना वेगळं बोलून आपण या ठिकाणी गृहस्थ पण पक्के लोक आहेत म्हणा, पण आता आई साठीच नंबर काढला फक्त मी. ओके, नंबर काढलेल्या मुलांना बोलायला लावायचं का आधी, काय कसं करायचं? आपलं मधुर गौर कसं कसं करायचं? आमचे म्हणजे प्रभू मला वाटतं त्यांचे ब- अनुभव सांगतील ते. आणि मला वाटतं असं जे बलदेव सेवक 1 नंबर आहे, ओंकार धवन तो आता बाहेर. ओके, अनुभव सौंदर्य पण आहे, म्हणजे ते लोक थोडं बोलावं असं माझी इच्छा आहे. म्हणजे बाकीचे लोक हा, तर आहेत म्हणा. आहेत तर बोलतील ते. बलदेव सेवक आहे बोलतील ना सर. तो? आहे, त्याला मी फोन फोन केला होता, जॉईन करतो म्हणला तो. आहेत, अं, सध्याला आहेत ते, त्यांना बोला मग तुम्ही. हरे कृष्ण बोल. हा, अरे बोला, आहे बलदेव सेवक आहे. हरे कृष्ण दंडोत. दंड प्रणाम. आवाज येतोय? आवाज येतो, चालेल. तुझं कसं आहे ते थोडं रेंज कमी असल्यामुळे व्हिडिओ बंद असेल तर चालेल, किंवा कसे हा तुझ्या रे, हिशोबाने चालेल तेव्हा. चालेल, आवाज येते. आवाज येतोय ना? येस येस, येऊ लागले. हा, हरे कृष्ण दंडोत. रोजी खूप खूप मनापासून धन्यवाद रोजी. तुमच्यामुळे तुम्ही आज भेटले मला, म्हणजे काउन्सिलिंग झाली तुमची. त्यानंतर मी 12वी जस्ट 12वी पास आउट झालतो. त्यावेळेस स्टॉप वॉच सांगितलं, जप मोबाईल मध्ये स्टॉप वॉच लावून जप करत जा. त्याआधी पण जप व्हायचा, पण मग असं क्लिअर नव्हतं का, कधी झोप येते कधी वगैरे असं खूप काही अडचणी यायचे. पण त्यानंतर तुम्ही सांगितलं की मोबाईल मध्ये स्टॉप वॉच लावत जा, त्यावर बघत जा आपल्या जप किती किती वेळ लागतो आपली माळ होण्यासाठी. त्यानंतर खूप हा जु जुलैमध्ये जॉईन झालं स्टॉप वॉच. नंतर मग रोज ठरवलं की आता एकदा स्टॉप वॉच लावूनच जप करायचं. रोज 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 हे करत 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 त्यात सुधारणा होत चालली हळूहळू हळू. अजून पण एवढी पात्रता नाही रोज माझी, पण तरी पण टॉप वॉचने खूप काही जपमध्ये फरक पडला. आणि तुमची संघ भेटला, खूप बीडला येण्याचं पण भाग्य झालं. काय असं माझ्यासोबत ओके. राहून आशीर्वाद राहू दे. आता आयुष्यभर कंटिन्यू करायचं आणि थोडं मला असं वाटतं की आता आजपासून उद्यापासून किंवा जपा स्कोर सोबत थोडं रीडिंग स्कोर आणि इयरिंग स्कोर पण टाकत जा. हो, चालेल रोजी चालेल. काय अजून काय ओपिनियन काय आहे का स्कोर विषयी, किंवा काय बोलायचं का अजून? कसं वाटतंय काय नाही अजून अजून? नाही चालेल. टॉपर असल्यामुळे विचारतोय. नाही ऑफर काही साधारण खूप चांगली साधना केली वर्षभर. म्हणजे मी पाहत असतो बरं का पर्सनली, की खूप चांगली साधना झाली बलरामची. तर माझी इच्छा आहे की बलराम सर्वांना आशीर्वाद द्या. वयाने खूप लहान आहे तो, पण सगळ्यात सुंदर डिवोटी. आणि भले ते वयाने लहान आहे, पण गेल्या जन्माला मोठी भक्ती त्याची आहे बरं का. एकदम सिन्सिअर आणि एकदम मला आवडता विद्यार्थी आहे तो. आणि एकदम खूप नम्र, आणि त्याला किती रागवलं तरी तो काही एक शब्द उलट बोलणार नाही मला. तर असा डिवोटी. सर्वांनी दीक्षित भक्तांना आशीर्वाद द्या आमच्या बलरामला, जेणेकरून खूप छान भक्त म्हणजे अजून प्रगती करेल त्याला. आणि लहान लोकांनी प्रार्थना करायची यासाठी नक्कीच बलरामसाठी. हरे कृष्ण. ओके, ओंकार नंतर बोलतो म्हणला, आता अनुभव सौंदर्य आहे तर तो बोलेल. अनुभव सौंदर्य 3 नंबर आहे टॉपर मध्ये. Okay. हरे कृष्ण प्रोजेक्ट दंडोत. प्रोजेक्ट टॉपर मध्ये लिस्ट मध्ये मला वाटत नव्हतं माझं नाव येईल म्हणून. कारण की मध्ये खूप दिवस झाला ते कॉलेजच्या याच्यामुळं स्टॉपर्स लावतच नाही मी खूप दिवस झाले जास्त.
तर आता मी याच्यात थोडा अनुभव सांगतो माझा की स्कोर बद्दल. आणि जे आपण ग्रुप पण ओपन केला आहे, तर ग्रुपला ओपन होऊन आपल्या जवळपास 3 वर्ष कंप्लीट झालेत. तर या 3 वर्षामध्ये मला असं कदाचित असं 1 ते 2 वेळेस कधी राहिला असेल की माझा तपास स्कोर टाकायचा विसरला असेल. ते मी टाकायचं विसरला असेल. जप मी डेली करतो. 16 माळ झाल्याशिवाय मी झोपत नाही. त्याच्यानंतर दररोज जप करतो. पण या जपामध्ये एक अशी सुंद झाली, प्रभूजी नेहमी म्हणायचे, प्रभूजी की आपल्याला एक असं कोणतरी एखादं व्यक्तीचं असलं, आपल्या कोणतरी एक काय म्हणतो आपल्याला लक्ष असायला पाहिजे, कोणतरी आपल्याला कोऑर्डिनेट करायला पाहिजे, गाईड करायला पाहिजे. रोजी नेहमी एक उदाहरण द्यायचे. जे कुत्रा असतो एक, जो रस्त्याने फिरणारा कुत्रा असतो, त्याला कुणी हाणतं, मारतं, त्याला कुणी उचलून घेऊन जातं, काही पण करतं. पण जसं आपण एखादा पाळीव कुत्रा असेल, त्याच्या गळ्यात मालकाचा असा पट्टा असतो, तर त्या कुत्र्याला कोणी हाणत नाही, मारत नाही, कोणी करत नाही. प्रवृत्ती तसं नाही म्हणजे आपल्याला जोपर्यंत कोणी आपलं लक्ष देणार नसेल, तर आपली त्या फिरस्तू कुत्र्यासारखी अवस्था होते. तर प्रभूजी नेहमी सांगतात. आणि माझ्या जपाची जेवढी प्रगती आहे किंवा भक्तीची प्रगती आहे, दीक्षा झाली, हे झालं, ते सगळं श्रेय मी प्रभूजींना देतो. कारण की सगळं झाले ते त्यांच्यामुळं. आजही असं कधी कधी कंटाळ येतो, भक्ती करू वाटत नाही, कधी कधी जप करू वाटत नाही, खूप काही समस्या येतात. पण प्रभूजी नेहमी मोटिवेट करत राहतात, नेहमी साध्य सपोर्ट करत असतात प्रभूजी. काही ना काही, काही ना काही दररोज. आणि प्रभूजींचं नेचर असं आहे ना, एखाद्या भक्ताला भक्ती करायची इच्छा नसेल, एखादी गोष्ट करायची नसेल ना, त्याला मोटिवेट कसं करायचं ही प्रभूजींकडे जादू आहे एक. की याला भक्तीमध्ये कसं टिकून ठेवायचं. तर प्रभूजींच्या कृपेने तर खूप आतापर्यंत तर आहे, इथून पुढे राहीलच मी. आणि एक तरी प्रयत्न करेल आता. आज 3रा नंबर आहे. मी कदाचित पहिला यायचा प्रयत्न करेल मी नेक्स्ट टाइम. जेव्हा हा स्कोर आपला इथून पुढे जेव्हा महिन्याच्या महिन्याला काउंट होईल किंवा काही दिवसांनी प्रोव्हिजनच्या याच्यानुसार, तर त्यात पहिला यायचा नक्की मी प्रयत्न करेन. आणि याच्यामध्ये स्कोर वरून एक सांगतो की जसं आपण ग्रुप ओपन केलाय तेव्हा जास्तीत जास्त आपण 5 ते 6 मुलं होतो. त्या 6 मुलांपासून आज आपला जवळपास ग्रुपमध्ये जवळपास 100च्या वर भक्त झालेत. त्यामध्ये गृहस्थही काही ऍड झालेत, मुलंही ऍड झालेत. आणि जे 16 माळा डेली करतात ते जवळपास 40च्या वर भक्त आहेत आपल्याकडे. आणि 16 माळापेक्षा कमी करणारे जवळपास 70च्या आसपास आहेत, 70च्या वर गेलेत आपले. तर टोटल मिळून जवळपास 100, 110, 120च्या आसपास लोक गेलेत. तर ही सुधारणा फक्त या ग्रुपमुळे झाली आहे. आणि त्यामध्ये जपा स्कोर तर झालाच. प्रोजीने आम्ही मध्ये मध्ये सुरू पण केलं होतं की एक बुक रिडिंग पण सुरू केली होती. पण ती काही कारणानंतर प्रोजी पण सेवेमध्ये बिझी असल्यामुळे ती खंडच पडला त्याला आपला. तर ती पण एक खूप चांगली सवय सुरू केली होती. तर ती प्रोजी मला असं वाटतं की ती एक सवय परत आपण सुरू करायला पाहिजे. वाचनचा स्कोर असो किंवा आपली रिडिंग, हिअरिंग. आपण पहिले प्रोजी असं करायचो की प्रोजी असं आम्हाला सांगायला व्हायचे, एक बुक घ्यायचे, त्याच्यावर तुम्ही वाचून यायचं. आणि एक एक दिवशी एक प्रत्येक व्यक्तीने जे आहेत त्या ग्रुपमध्ये त्यापैकी ज्या प्रेझेंट असेल ऑफलाईन, त्याला तुम्ही क्लास द्यायला लावायचे. तर तशी माझी पण इच्छा आहे की अजून तसं परत सुरू करायला पाहिजे आपण. आणि झूमला असो, गुरुवारी असो, त्याच्यावरच आपण ते क्लास घ्यायला पाहिजे असं वाटतं अजून पहिल्या सगळं. आणि थोडं प्रोजेक्ट सजेशन पण थोडंसं करायचं होतं आपल्याला यासाठी. म्हणजे जे आपण हे काढलेलं आहे ना आपण, जे आपण पढू शकतो किंवा गंभीर बघतो. तर त्यासाठी आपण हे पण करू शकतो की जे झूम मीटिंग जॉईन करतील डेली, त्याचा पण आपण त्यात स्कोर ऍड करू शकतो. झूम मीटिंग नक्की नक्की. परत त्यामध्ये लाईव्ह व्हिडिओ ठेवला तर बोनस मार्क देऊ शकतो आपण त्याला. हम्म, आणि हम्म. रिडिंग आणि हिअरिंगचा पण याच्यात स्कोर ऍड करावा असं मला वाटतं. रिडिंग आणि हिअरिंग पण थोडे. हो ना, हो ना. म्हणजे माझं एवढंच सांगतो. आणि संकल्प एवढाच घेतो की मी डेली 16 माळा स्टॉपवॉच लावून करेन आणि एका जागेवर बसून करेन. हम्म, हम्म. नक्की. तर अनुभव सौंदर्य खूप आहे, साधना खूप चांगलं आहे तसं बरं का. एवढ्या मुलांमध्ये सुद्धा तो टिकून आहे. बाकीचे मुलं पण टिकून आहेत म्हणा, पण एकदम एक प्रॉपर वेने त्याची भक्ती प्रगती झाली छानपैकी. कोविडमध्ये आला आणि 2 वर्षामध्ये ती दीक्षा झाली. म्हणजे खूप लवकर प्रगती ज्याला म्हणतो ना आपण, खूप कमी वेळामध्ये जास्तीत जास्त त्यांनी ग्रोथ किंवा त्यांनी अचिव्हमेंट केलं अनुभव सौंदर्य. आणि एक प्लस पॉईंट काय की तो प्रत्येक गोष्ट म्हणजे ऐकतो आणि खूप नम्रतेने फॉलो पण करतो. आणि कधी पण अडचण आली की लगेच विचारतो, प्रभूजी काय करू शकतो किंवा मला सगळ्यात जवळचा तोच आहे. म्हणजे इथं मंदिरात बाकीचे मुलं लांब लांब राहतात, पण आमचा अनुभव सौंदर्य कुठलाही सेवा असेल लगेच पळत येतो सेवेला. आणि काय अडचणी असेल, माझी कुठली गोष्ट लक्ष्मी आणायची, काय ऑनलाईन सेवा असेल, काय सेवा असेल, त्याला सांगतो. कारण जवळ पण आहे, पण तो एकटाच आहे. बाकी सगळे मुलं जवळ कोणीच नाही, सगळे मुलं बाहेरच लांब लांबच आहेत. त्यामुळे सगळे ते बीडचे मुलं शिकायला बाहेर गेले, कोण जॉबसाठी बाहेर गेले, बाकीचे मुलं बाहेरचे आहेत. तसं म्हणजे जवळ ऑनलाईन तर सगळे मिळतात, पण असं ऑफलाईन कोण भेटत नाही. तर अनुभव सौंदर्य लगेच येतो, फोन केले की लगेच येतो. तर आहे खूप सर्वांना आशीर्वाद द्या. अनुभव सौंदर्य छोटाच आहे तसं, लय मोठा भक्त नाही तो. तर त्या ठिकाणी सिनियर डिवोटी खूप आहेत म्हणा. आपला अनुभव सौंदर्य नक्कीच तो पक्का भक्त म्हणेल, अनुभव सौंदर्य.
आणि खूप सिन्सिअर आणि माझा एक आयडियल विद्यार्थी बनेल तर अशा अपेक्षा आहे. त्या अनुभव सुंदर सीताराम प्रभू पण आहे त्या ठिकाणी, श्री सीताराम प्रभू. तो पण जवळपास मला वाटतं जसं आपलं 2 वर्षापासून सीताराम प्रभू, किशोर कृष्ण प्रभू, बलराम प्रभू तिघे एकच एकच म्हणजे वेळी ते जॉईन केलं जवळपास त्यांनी. तर किशोर कृष्ण पण बोलणार आहे, पण सीताराम सुद्धा खूप छान साधना करतो बरं, स्टॉप वॉच लावून वगैरे. म्हणजे सीताराम म्हणजे खरंच रामासारखंच आहे तर गुणामध्ये. आणि खूप नम्र आणि खूप सिन्सिअर. म्हणजे मला असं वाटतं की या ग्रुप जे मुलं आहेत ना, ते खरंच त्यांचं किती वर्णन करू कमीच आहे त्या मुलांचं. म्हणजे खरंच आहे. म्हणजे कारण काय येणं भक्तीत येणं सोपं आहे, टिकून राहणं खूप अवघड आहे. ग्रुपमध्ये येणं सोपं आहे, पण ग्रुपमध्ये टिकून राहणं खूप अवघड आहे. का ग्रुपमध्ये मोठे चॉलेंज आहे, रोज साधना करा, स्कोर टाका, हे करा ते करा, म्हणजे खूप मोठा आहे ते. तर सीताराम सुद्धा खूप आयडियल पर्सन आहे सर्वांसाठी. मी असं म्हणत नाही, या ठिकाणी सगळे शुद्ध भक्त, म्हणजे शुद्ध भक्त म्हणण्यापेक्षा एकदम एकदम म्हणजे चांगल्या प्लॅटफॉर्मवर सेट झालेले भक्त आहेत बरं का. सीताराम असेल, अनुप सुंदर असेल, किंवा बाकी जे आहेत, मधुकांत आहे, मधुरगौर आहे, किंवा अंतर्यामी आहे, सगळे एकदम एकदम सिन्सिअर डिवोट आहेत. तर यांच्या संघ आपल्याला मिळतो प्रत्येक गुरुवारी, हेच मोठं आपलं अवभाग्य. आणि मला असं वाटतं की आपण प्रॅक्टिकलमध्ये नेहमी भेटत ते, म्हणून ज्यावेळी गुरुवारी का भेटतो, 10 मिनिटासाठी का होईना, सर्वांना आपण दर्शन दिले खूप छान वाटतं. असं एकदम दर्शन हा पवित्र करतो हमारे गुण. दर्शन घेतलं की असं पवित्र होऊन जातं माणूस. नाही का? तर प्रत्येकाने थोडं दर्शन दिलं की खूप छान वाटतं. तर दर्शन द्यायचं सर्वांनी. वैष्णवाचं दर्शन जरी केलं तरी माणूस पवित्र होतो बरं का. तर हे सर्व भक्त आहेत, या जन्माचे भक्त नाही, गेल्या जन्माची भक्ती आहे त्यांची. तर नक्कीच सीताराम प्रभू सुद्धा काय आपला अनुभव व्यक्त करतील. आणि सीताराम प्रभू 4 नंबर आलेले ओके. अरे बोल. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. प्रभूजींनी जे काही सांगितलं माझ्याबद्दल, मी तर काही त्याला पात्र नाही. पण जे शुद्ध भक्त असतात ते दुसऱ्यांमध्ये त्रुटी, म्हणजे ते त्रुटी बघत नाही, त्यामुळं त्यांना सगळं म्हणजे बरोबर वाटतं. पण मला नाही वाटत माझी एवढी पात्रता आहे जे प्रभूजींनी सांगितलंय. तर मला आठवतंय की प्रभूजी नांदुरकीला आले होते, भागवत कथा होती तिथं. तेव्हा मग तेव्हापासून त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की असं जपा स्कोर वगैरे टाकायचे, म्हणजे ग्रुप बनवलाय आणि त्यामध्ये मग तुम्ही स्टॉप वॉच लावून जप करू शकता. तर तेव्हापासून 2 वर्ष झालेत त्याला. प्रभूजी आले होते तेव्हा, मग तेव्हापासून मी जपा स्कोर टाकतोय. आधी जप करत होतो पण एवढा काही क्लिअर होत नव्हता. म्हणजे क्लिअर म्हणण्यापेक्षा मन, जे आपण म्हणतो की मन जपामध्ये लागत नव्हतं. आणि माळ किती मिनिटात होते काय, कधी 10 मिनिटं, कधी 15 मिनिटं, ते समजत नव्हतं. आपली जपाची क्वालिटी, जे प्रो जे कायम सांगतात की आपली जपाची क्वालिटी समजली पाहिजे. आणि जपाची, त्यामुळं तेव्हापासून मला माझ्या जपाची हळूहळू प्रगती होत गेली आणि चांगला जप होत चालला. आणि जपाची म्हणजे त्यामुळं जपामध्ये थोडा हळूहळू इंटरेस्ट यायला सुरुवात होते. आणि आधी जे मला बर्डन वाटायचं, म्हणजे खरं सांगतो, जपाचं आधी बर्डन जे वाटायचं, ते नंतर हळूहळू त्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला आणि जप करायला म्हणजे उत्साह वाढला. स्टॉप वॉच लावल्यामुळं. आणि आपल्या मोबाईलमध्ये जर सगळ्यात भारी सिस्टीम मला त्यानंतर कळाली की स्टॉप वॉच आहे. आणि त्याचा आपल्या म्हणजे आध्यात्मिक लाईफमध्ये खूप उपयोग चांगला झाला, ज्यामुळे जप सुधारला. आणि प्रभूजींनी हळूहळू मग जपाबरोबर वाचनाचे वगैरे प्रत्येक वेळेस प्रभूजी सांगत असतात. म्हणजे आपण जरी निग्लेक्ट करत चाललो तरी पण प्रभूजी ते सोडत नाही की प्रभूजींना माहिती याला सुधरायचंय, तर ते बरोबर प्रत्येक वेळेस सांगत असतं. त्यांचा कॉल जरी आला प्रत्येक वेळेस वाचन केलं पाहिजे, हिअरिंग केलं पाहिजे. तर प्रभूजींनी सांगत सांगत मग ह्यावेळेस जेव्हा अहोबिलमला गेलो होतो, तर प्रभूजींनी म्हणजे आमच्याकडून काही संकल्प करून घेतले होते. तर मी त्यामध्ये मग 15 मिनिटं रीडिंग करण्याचा संकल्प घेतला होता. म्हणजे प्रभूजींच्या कृपेमुळेच झालं ते. तर तेव्हापासून मी रोज 15 मिनिटं रीडिंग करण्याचा प्रयत्न करतोय. आधी भगवद्गीता वाचत होतो, आता कृष्ण बुक चालू केलं. आय थिंक 15वा चॅप्टर सुरू आहे आता, गोवर्धन लीलेचा. तर ते प्रयोजनच्या कृपेमुळे झालं. आणि आपल्याला मला वाटतं की आधी पण मला वेळ भेटत होता. म्हणजे प्रत्येकाला असं नाही की आपल्याला वेळ भेटत नाही, वेळ भेटतो, पण आपणच असं म्हणजे त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन करत नाही की पण आपण जर असं वरिष्ठांना किंवा सगळ्या सर्व भक्तांमध्ये संकल्प वगैरे घेतला आणि त्या धामामध्ये जर संकल्प घातला, तर त्याचा एक वेगळाच पॉवर असतो आणि त्यामुळे आपण बरोबर करतो ती गोष्ट. त्यामुळे तेव्हापासून रीडिंग पण सुरुवात केली आहे.
जर म्हणजे वेळ भेटला तर हिअरिंग पण करतो. हिअरिंगला एवढं कधी म्हणजे करतो, पण एवढा वेळ भेटत नाही, त्यामुळे हिअरिंग होत नाही. तर जप सुधारला आणि रीडिंग सुरुवात केली. अजून हळूहळू प्रभूजींची कृपा आहे, तर सर्व वैष्णवांची कृपा आहे, त्यामुळे प्रयत्न करतोय सुधारण्याचा. तर थँक्यू प्रभूजी, तुम्ही मला अ, जप म्हणजे जपाची सुधारणा वगैरे केली. तर थँक्यू सो मच. हरे कृष्ण. नक्की. तर श्री श्री सीताराम प्रभू खूप गंभीर आणि खरंच नम्र आहे, तसं असं काही नाही. पण आणखी इच्छा भरपूर आहे की सीताराम एक अजून आयडियल आणि खूप आदर्श आणि खूप चांगली साधना आणि सर्वांनी आशीर्वाद पण द्या सीतारामांना की खरंच तो खरंच प्रगती अजून करतोय आणि खूप प्रयत्न करतोय. आणि मला असं वाटतं की गेल्या गेल्या खूप मोठी भक्ती त्याची आहे बरं, की खूप एकदम म्हणजे हृदयाने सगळं मक्खन त्याला म्हणतो लोणीसारखं एकदम हृदय त्याचं आहे, एकदम असं सॉफ्ट माइंड असं. आणि चेहरा इतकं स्मित असे नेहमी असते ना, की खरंच माहिती नाही, मी कधी त्याला पाहिलंच नाही की खूप रागात वगैरे कधी. पण खरं खूप असे गुण आपण चांगले चांगले गुण घ्यायला पाहिजे. म्हणजे मी तर असं प्रयत्न करतो, ज्यांचे चांगले गुण आहेत ते मी घेत असतो. सीताराम खूप सुंदर आयडियल. आणि प्रदीप प्रभू आहेत म्हणले ते पण काय अडचण. प्रदीप सुद्धा आहे तो प्रदीप प्रभू 5 नंबर मध्ये आहेत. प्रदीप तू आहे का फ्री, काय नंतर बोलणार का कसं? प्रदीप प्रभू पण आहे त्या ठिकाणी. आणि रसिक गोपीनाथ प्रभू पण आहेत. ते पण म्हणत होते थोडंसं मी ट्रॅव्हलिंग मध्ये चाललंय म्हणून. मग तो बोलणार आहे का रसिक गोपीनाथ, किंवा नंतर रस रसशेखर श्याम तुझा मोठा बंधू तो पण बहुतेक आला असेल. किशोर कृष्ण आहे वाटतं. किशोर कृष्ण प्रभू होता आता, बहुतेक गेला का? ओके. हा ठीक आहे, किशोर कृष्ण आहे. ओके. तो बोलणार का? ओके. आहे किशोर कृष्ण प्रभू. तर इंट्रोडक्शन मी देतो किशोर कृष्णाचा. तो बलदेव सेवक म्हणजे बलरामचा मोठा भाऊ आहे. जसं बलराम मोठा असतो किशोर कृष्ण लहान असतो, म्हणून उलटा आहे यांचं. तर कृष्णा त्याचं नाव, गुरु महाराज दिले नाव कृष्णा किंवा किशोर. आणि दीक्षा झालं किशोर कृष्ण झालं. आणि एकदम खूप खूप एकदम म्हणजे सुंदर डिवोटी, म्हणजे सगळ्यात प्रिय डिवोटी आहे तो. आणि बी फॉर्म केले प्रभूजींनी. आणि जन्म झाला म्हणजे कृष्ण भावनेमध्ये. आणि गुरु महाराज नाव दिलं होतं लहानपणी त्याचं किशोर म्हणून. नंतर किसन नाव होतं, नंतर किशोर कृष्ण झाला. आणि खूप चांगली साधना आणि चांगली खूप नॉलेज भरपूर आहे बरं का त्याला. आणि गुरु महाराज दीक्षा झाल्यावर त्याला म्हणले की युथ प्रिचिंग कर, तर तो करणार नक्कीच पुढे जाऊन. ओके किशोर कृष्ण. ओके. हरे हरे कृष्ण. आवाज येतोय ना? हा येते, थोडं जोरात बोल फक्त. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. सर्व वैष्णवांचे त्यांनी दंडवत प्रणाम. सगळ्यांच्या कृपेने आपलं सगळ्यांचं मिळून मिसळून भक्तीची प्रगती चालू आहे हळूहळू. तसं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण यूज करतोय त्यासाठी. आणि ही फारच सुंदर आयडिया गुरु महाराजांकडून पण, आणि प्रभूजींनी त्याला प्रॉपर त्याला एक्झिक्यूट केलं त्या आयडियाला. आणि आपल्या सर्वांना जोडून ठेवण्याचं काम प्रभूजी करतायत. अनुपम सुंदर प्रभूजी, मधुर प्रभूजी हे त्यासाठी खूप खूप सारे प्रयत्न करतात. असे बरेच सारे ड्युटी जे की आपल्या प्रिचिंगला जे आपण म्हणजे जनरल पब्लिकला प्रिचिंग करणारे त्यांना पण एक जोडून ठेवण्याचं काम प्रभूजीने केलंय. आणि भक्तीमध्ये प्रगती म्हणजे नुसतं टिकून राहण्यापेक्षा प्रगती पण करणं महत्वाचं असतं. आणि हे प्रयोजनकडून सगळ्यांना फॉलोअप करणे आणि वारंवार सजेशन देणे, चांगल्या चांगल्या आयडिया सांगणे हे चालू असतं. अशाच प्रकारे मी पण म्हणजे इथं लहानपणापासून तर सेंटरमध्ये होतोच. हळूहळू सेवा वगैरे सगळं चालू होतं. जेव्हापासून प्रॉब्लेमचा संपर्क आला कोरोना 2020 पासून प्रवीणशी संपर्क आला, तर तेव्हापासून असं वाटायला लागलं की भक्तीमध्ये प्रगती हळूहळू आपण त्यावेळेस भक्ती खरी सुरू झाली. म्हणजे नेमकं दीक्षा झाली आणि त्यानंतर लगेच प्रभूंचा संपर्क आला. आणि भक्तीमध्ये प्रगती म्हणणं किंवा मग स्थिर राहणं म्हणा एक सुरू झालं. आणि नंतर एक स्टॉपवॉचची आयडिया आली की जपा स्कोर स्टॉपवॉच, त्यानंतर आठवड्याच्या आठवड्याला आपला क्लास वगैरे. तर स्टॉपवॉचमुळे पण भरपूर सारे फायदे होतात की तसं आपण जप करतो, पण मग
इफेक्टिव्ह म्हणा किंवा मग आपलं लक्ष म्हणा. कारण मन आपलं केंद्रित होत नाही किंवा काही होत नाही. स्टॉपर्स लावलं तर आपल्याला लगेच समजून जातं की ह्या माळ्याला आपल्याला एवढा टाइम लागलाय, किंवा मग ही माळ आपली जास्त मिनिटं चालली म्हणजे काहीतरी आपलं चुकतंय, किंवा मग एकदम कमी वेळात होते म्हणजे पण काहीतरी आपलं डिफेक्ट होतंय यामध्ये, तर आपल्याला सुधारणा करता येते दुसऱ्या माळ्याला. अच्छा, असं नाही की प्रत्येक माळच आपली चांगली होईल, पण मग आपल्याला कळून जातं की ही चांगली नाही झाली तर आपण पुढची चांगली करू असं. जर हळूहळू एक एक माळ म्हणजे आपल्या 16 पैकी एक 5-6 माळा तरी इफेक्टिव्ह होतात जनरल. पण आपण मग त्या प्रयत्न करू शकतो की आपण त्यामध्ये करू शकतो इफेक्टिव्ह माळा आपण त्याची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. तर तो मी आता नक्की करेन, आणि मध्ये काही काळामध्ये स्टॉप लावण्याचा थोडा प्रॉब्लेम होतो, तर रोजी पण फॉलोअप घ्यायचे. जसं की आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर मग ह्या आठवड्याला पुढच्या आठवड्याला, पण आता आपल्याला डॉक्टर स्वतः आपल्याकडे येते म्हणजे प्रोविनच्या रूपाने की तुम्ही असे स्टॉपर्स लावा किंवा मग हे करा. म्हणजे आपण डॉक्टरकडे जाण्याऐवजी डॉक्टर आपल्याकडे येतोय, तर आपण त्याचा नक्कीच फायदा करून घेतो, आणि मी पण घेईल फायदा करून असं. मी प्रोविजन काय म्हणतात एक त्यांच्या चरणी एक वचन देतो. आणि स्टॉपर्समुळे सुधारणा झाली, स्कोअरमुळे तर आपलं एक इम्प्रुव्हमेंट राहते, किंवा मग एक डिसिप्लिन म्हणा ते आपल्या याच्यामध्ये येतो. आणि क्वालिटी जपत झाल्याशिवाय क्वालिटी सेवा पण होत नाही याचा पण अनुभव आला. कारण स्टॉपर्स न लावता पण जप केला आणि स्टॉपर्स लावून पण जप केलं, तर त्या दोन्ही मधला अनुभव लगेच फरक जाणवतो. आणि मग त्यामुळे आपल्याला समजून जातं की आपण कुठे इम्प्रुव्हमेंट करू शकतो आणि काय करू शकतो. आणि साधना पण त्यामध्ये इम्प्रूव्ह होते आपली. आणि आता बऱ्याच दिवसापासून म्हणजे मी जेव्हा लहान होतो मला आठवतं तेव्हा खूप सारे म्हणजे वाचन छंदच होता. म्हणजे सगळे स्मॉल बुक्स पासून तर आपल्या लार्ज बुक्स पर्यंत सगळं वाचलं. पण जसं जसं मी बघितलं की वय वाढत गेलं तेव्हा असा इंटरेस्ट थोडा कमी होत गेला. आणि भगवान प्रभू एकदा सांगत होते की आपल्या मनाला आपण कितीतरी हजारो जन्म लाखो जन्म झालेत आपले, मनाला आपण असं मोकळं सोडलेलं आहे. त्यामुळं ते एका याच्यामध्ये आपण त्याला कंट्रोल करू शकत नाही. मग जसे बरेच भक्त सांगतात की इंटरेस्ट येत नाही, हे होत नाही, ते होत नाही, तर तोच प्रॉब्लेम असतो, मनाचाच प्रॉब्लेम असतो. अर्जुनांनी तेच सांगितलं होतं की मन आता आपल्या ताब्यात राहत नाही. पण त्याला एकच पर्याय सांगितलं भगवंतांना की अभ्यास केला पाहिजे. आणि त्यामुळं आपण पण केला पाहिजे आणि प्रवृत्ती पण फॉलो देतात. त्या दोन्ही गोष्टी मिळून आपण हे म्हणतो की प्रगती करू शकतो. म्हणजे आपण म्हणजे मनाला ज्या गोष्टी आवडतात त्या थोड्या टाळल्या पाहिजे, कारण त्या मनाला जास्त 98% किंवा 99% गोष्टी आवडतात त्या वाईटच आवडतात. चांगल्या गोष्टी का मनाला आवडत नाही. म्हणजे आपल्याला जप करणे, स्टॉक जप करणे, वाचन करणे, लिसनिंग करणे ते मनाला आवडत नाही, पण आपण त्याच्यावर लादलं पाहिजे. मग ते हळूहळू त्याला त्यामध्ये इंटरेस्ट यायला लागतो. जसं मनमारी माणसाचं शत्रू असतं, तर ते एकदा मित्र होईपर्यंत त्याला काही ना काही आपण देत राहायचं, त्याच्यावर लादत राहायचं. तर आपण पण लादतोय, आणि आपल्याला बाकीचे भक्त पण जे फॉलो करतात त्यांचं मग ऐकत गेल्यावर हळूहळू मनावर कंट्रोल यायला सुरुवात होते. प्रोसेस काय लगेच होईल, एका दिवसात होईल असं काही नाही. तर हळूहळू हळूहळू होईल त्याच्यामध्ये सुद्धा मी. आणि आजचा मी कमेंटमेंट अशीच घेतो की रीडिंग सुरू करेल. आणि लिस्निंग तर मी आता सध्या प्रभुपादांचे लेक्चर ऐकतोय की त्यामुळे जास्त इफेक्ट होतो. म्हणजे ज्याला जसं आवडेल ते तसं करू शकतो. मी सध्या प्रभुपादांचे ऐकतोय. रोज म्हणले त्याप्रमाणे आपले भरपूर सारे युथ टचिंग वगैरे जे करतात आपले राधेश्याम प्रभू असतील, अमरेंद्र प्रभू असतील, असे भरपूर सारे होते की त्यामधून आपण ऐकू शकतो. आणि एवढं बोलून थांबतो. त्यांनी प्रार्थना करतो की राधा गोविंद प्रार्थना कर. ओके, हरे कृष्ण. तर किशोर कृष्ण खूप मी लहानपणापासून किशोर कृष्णला पाहिलेलं आहे, एकदम लहानपणी 2 वर्षापासून त्याला ओळखतो. म्हणजे तर खूप गंभीर, खूप सिन्सिअर डिवोटी आहे. तर त्याच्यावर थोडं रेंज प्रॉब्लेम असेल. तर किशोर कृष्ण म्हणून तर श्री मधुकांत पण आहे. मधुकांत
आणि नंतर शैलेंद्र कृष्ण प्रभू दोघे मग आपण आहे वेळ तेवढा आहे आपल्याकडे. मधुकांत हरे आणि कृष्ण शैलेंद्र प्रभूजी, कृष्ण. दंडवत प्रणाम. सर्व वैष्णवांच्या चरणी बनवतो. सादर दंडवत प्रणाम. प्रभूजी आवाज येतो का माझा? हरे कृष्ण हा, प्रभू. इथं अजूनही मोबाईल आहे का सोबत ते जवळ? जवळ एखादा मोबाईल आहे का म्हणलं दुसरं झुमरचा? नाही नाही प्रभूजी. नाही ना, ओके. हरे कृष्ण. पहिले हा, बोल. सर्वप्रथम सर्व वैष्णवांच्या चरणी सादर दंडवत प्रणाम. तर खूप छान वाटतं आज प्रभूजीं इतकं सगळ्यांचं गुणगान करत आहेत. असे आपल्याला भक्त भागवत जे भेटलेले आहेत आजच्या या मीटिंग मध्ये, तर त्या सर्व वैष्णवांच्या चरणी माझी प्रार्थना आहे की माझ्यासाठी प्रार्थना करा, मला आशीर्वाद द्या की मी अधिक चांगल्या पद्धतीने माझी साधना वगैरे करू शकेल. तसं प्रभूजींकडनं मला आदेश स्टॉपवॉचचा मिळाला 2022च्या निर्जला एकादशीच्या दिवशी. तर तेव्हा प्रभूजींनी मला सांगितलं की तू स्टॉपवॉच लावून जप करत जा. तर तेव्हापासून मी प्रयत्न करत होतो, म्हणजे लावत होतो, कधी कधी राहत होतं लावायचं स्टॉपवॉच आणि करत होतो, जप करत होतो. पहिले मी 21 माळा जप करायचो, पण नंतर जसं कॉलेज सुरू झालं तसं ते कमी कमी होत गेले आणि 17 माळापर्यंत मी कंटिन्युटी ठेवली आहे. तर कधी कधी विसरतो मी पण जपा स्कोर टाकायचा, पण प्रभूजी ते विसरू देत नाहीत. रोज सकाळी मेसेज करतात प्रभूजी की तुमचा जपा स्कोर राहिला, पाठवा म्हणून. तर स्टॉपवॉच लावल्याने माझ्यामध्ये खूप सारे बदल झाले आणि माझी साधना पण खूप छान व्हायला लागली. जसं जसं मी स्टॉपवॉच लावत गेलो ना, तसं तसं मला हरिनामाप्रती अधिक थोडस रुची वाटायला लागली. मला अधिक जास्तीत जास्त माळा जप करायची इच्छा व्हायला लागली आणि मी स्टॉपवॉचमुळे एका ठिकाणी बसून जप करायला लागलो. आधी कसं 8 माळा बसून करायचो, काही चालत करायचो, काही फिरत करायचो. बट जेव्हापासून मी स्टॉपवॉच लावायला सुरुवात केली ना, तेव्हापासून मी एका ठिकाणी बसून जप करत आहे. तर जपामध्ये मला चांगली एकाग्रता पण, कॉन्सन्ट्रेशन पण होत आहे या स्टॉपवॉचमुळे. आणि अधिकाधिक नामजप करायची रुची पण येत आहे आणि वाटतं की आणखी एक माळ एक्स्ट्रा जप करावा, आणखी एक माळ एक्स्ट्रा जप करावा. पण सध्या थोडस वेळेची कमतरता आहे, कॉलेज वगैरे सुरू असल्यामुळे ते पालन करू शकत नाही, पण प्रयत्न करत आहे की अधिकाधिक जप करण्याचा मी. तर या दररोज जप पाठवायची जी सवय आहे ती मला विठ्ठलान प्रभूजींमुळेच लागली आहे. जर त्यांनी मला रोज म्हणजे मी विसरलो तेव्हा जर मेसेज केले नसते प्रभूजी, तर कदाचित मी मागे पण पडलो असता, नाहीतर या मार्गातून थोडस बाहेर पण पडलो असतो. पण प्रभूजींनी पकडून ठेवलंय आम्हाला. त्यांचा खूप खूप आभार. तसा आणि संकल्प पण आहे माझा की मी अधिकाधिक चांगल्या पद्धतीने माझी साधना करेल आणि अधिकाधिक तर प्रचार करण्याचा प्रयत्न करेल. आणि माझ्यामध्ये नम्रता खूप कमी आहे, तर मी प्रयत्न करेल की नम्रता हा गुण आत्मसात करण्याचा आणि वेगवेगळ्या स्किल्स शिकण्याचा पण प्रयत्न करेल आणि त्या भगवंताच्या सेवेमध्ये लावण्याचा पण प्रयत्न करेल. आणि विठ्ठलान प्रभूजींनी मीटिंगची सेवा पण दिली आहे छोटीशी, ती पण प्रामाणिकपणे करण्याचा मी प्रयत्न करेल. आणि प्रभूजी जे आदेश देतील त्याचा मी चांगल्या पद्धतीने पालन करण्याचा प्रयत्न करेल. मी खूप अल्लडपणा माझ्यामध्ये भरपूर आहे, पण तरी प्रभूजी समजून घेतात. त्यामुळे त्याबद्दल प्रभूजींचे खूप खूप आभार. आणि प्रभूजी जर आज नसते तर म्हणजे मला त्यांनी पकडलं नसतं तर मी आज भक्ती मार्गात नसतो. प्रभूजींचे खूप खूप आभार आहेत की त्यांच्यामुळे मला इतक्या लवकर दीक्षा पण मिळाली. त्याबद्दल प्रभूजींचे खूप खूप आभार आणि सगळ्या वैष्णवांचे पण खूप खूप आभार. विशेषतः मधुर गौर प्रभूजींचे पण आभार की त्यांनी प्रत्येक मीटिंगच्या अगोदर फोन करतात आणि आपल्या सेवेची आठवण करून देतात. आणि अनुपम सौदत्ते प्रभूंचे पण खूप खूप आभार आणि उपस्थित सगळ्या वैष्णवांचे पण खूप खूप आभार. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तर खूप आहे, छान नम्र आहे तसं मधुकांत. आणि सेवा पण खूप अंबाजोगाई इथं इन्चार्ज आणि सर्व गोष्टी पाहत असतो. आणि मधुकांतला मदत करण्यासाठी शैलेंद्र कृष्ण प्रभू आहेत. तिथे पण छान खूप चांगले स्कोर आहे तिथे पण. शैलेंद्र कृष्ण पण बोलेल आपल्या टॉप 10 मध्ये 10 नंबर मध्ये शैलेंद्र कृष्ण आहे. शैलेंद्र कृष्ण काय बोलणार ना? हरे कृष्ण प्रभुजी, अरे दंडवत बोल. प्रणाम. दंडात. सर्व वैष्णवांसाठी दंडवत प्रणाम. सो स्टार्टिंगला मधुर प्रभुजींनी काही पॉईंट शेअर केले होते की त्याबद्दल आपल्याला काही शेअर करायचं होतं. सो
जसं कंटिन्यू करत जाईल एक एक पॉईंटला टच करण्याचा प्रयत्न करेल. एकदम स्टार्टिंगला मी तर इस्कॉन कुरुक्षेत्राला जॉईन झालो होतो. मला माहीत नव्हतं काय इस्कॉन काय आहे काय नाही. आणि तिथे 3 दिवस मी एकदम डिस्कनेक्टेड होतो इकडलं साईडला सगळं. आणि एकदम तिथं कंटिन्यू केल्यामुळे आम्हाला लास्टला विचारलं गेलं की तुम्ही आता इथून पुढे तुमची साधनेविषयी अनुभव किंवा जे तुम्ही साधना करू इच्छितात तुमचा संकल्प काय करणार आहात. आणि एकदम स्टार्टिंगला मलाच प्रश्न विचारला गेला, तू उठून सांग म्हणून, तू काय सांगणार आहेस. तर मी सांगितलं ठीक आहे. आता आपण 3 दिवस तर केलेलेच आहे. बऱ्यापैकी माळा करतात आपण, तेवढं काही वेळ लागत नाही. मी एकदम 16 माळा सांगितलं. आणि नंतर एक दोन जणांचं बघण्यासाठी थांबलो की ते काय म्हणत आहेत किंवा ते काही भाव घेत आहेत. तर त्यांनी सांगितले समजा मी 2 माळा चालू करणार, मी 6 माळा चालू करणार आहे, त्याची मी भाव घेतो म्हणून. मग नंतर मी विचार केला, अरे आपण जरा जास्तच केलं नाही का, एकदम 16 राऊंड्स ते बी एकदम स्टार्टिंगला. त्यानंतर मी म्हणलं ठीक आहे, आता वाव घेतलंय तर घेतलंय, ते वृंदावन धाममध्ये घेतलंय, ठीक आहे करूयात आपण. तर मग तिथून पुढे मी स्टार्ट केलं की 16 राऊंड आपल्याला चॅन्ट करायचेच आहेत. आणि तिथेच त्यांनी ग्रुप क्रिएट केला होता की तुमचे जे चॅन्टिंग्स वगैरे आहेत ते सगळे याच्यावरती पाठवायचं. स्टार्टिंगपासून ऑनलाईन असल्यामुळे आम्हाला सांगितलं गेलं की चॅन्टिंग, हिअरिंग आणि रीडिंग ही कन्सिस्टन्सी याच्यात राहिली पाहिजे. याच्यात कन्सिस्टन्सी राहिली तर आपल्याला हळूहळू कसं तरी आपण पुढे प्रोसीड होऊ शकतात. स्टार्टिंगला खूप डिप्रेशनमध्ये होतो, MBBS ॲडमिशन कॅन्सल झालं होतं, सो हे ते. आणि एकदमच इकडे मी वळालो. आणि मग नंतर इकडं खूप छान वाटायला लागलं की 16 राऊंड चॅन्टिंग हे ते आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर ठीक आहे म्हटलं, सकाळी उठणं वगैरे तिथूनच चालू केलं. आणि मग नंतर असंच मी इकडे कनेक्टेड नव्हतो अंबाजोगाईला किंवा बीडला. तर मग त्यांच्यासोबत राहिल्याने एक झालं की दरवर्षी आम्हाला कोणते ना कोणते प्रोग्राम्स यायचे त्यांचे. जास्तीत जास्त मी 1 ते 1.5 वर्ष कंटिन्यू केलं तिथे. प्रत्येक कोणते जसं राधाअष्टमी झालं, जन्माष्टमी झालं, तर आम्हाला वाव घ्यायला सांगायचे की तुम्ही वाव घ्या. वाव घेतल्याने तुमची भक्ती पुढे प्रोसीड होईल. तर मग मला वाटायचं असंही आपण सोबत नाही आहेत, असोसिएशनमध्ये नाही आहेत, काय नाही आहेत, वाव घेतल्याने आपली जर भक्ती पुढे होत असेल तर ठीक आहे आपण वाव घेऊया. मग तसं करून मी स्टार्टिंगला 15 मिनिट, आम्हाला स्टार्टिंगला सांगायचे की 15 मिनिटं वाचायचं दिवसातून भगवद्गीता. नंतर काय म्हणजे तुम्ही तुमचं कंटिन्यू करू शकता तुमचं दिवसभरात जे काय काम असेल. मग नंतर सांगितलं गेलं की तुम्हाला अजून वाढवायला पाहिजे. असं हळूहळू आम्हाला सांगत गेले. आणि तसं तसं मग आम्ही वाव पण घेत गेलो. आणि वाव घ्यायला लावायचे ते पण एकदम मेन मेन दिवशी, जसं जन्माष्टमी वगैरे. तर मग ते वाव घेतल्याने नंतर आमचे जपा स्कोअर कार्ड ते पण जायचे व्हॉट्सॲप ग्रुपवरती हे ते. तर मग त्याने काय व्हायचं की जे माझ्यासोबत सर्व काय आहेत ते सर्व आमच्यामध्ये कॉम्पिटिशन लागायचे की यार कुणाचं जास्त होतं चॅन्टिंग, कोणाची हिअरिंग जास्त, कोण हिअरिंग रेग्युलरली करतं आणि कोण जपा करतं आणि कोण रीडिंग करतं. याच्यामध्ये आमच्या सगळ्यांची लागायची कन्सिस्टन्सी आमची असायची बऱ्यापैकी जणांची. नंतर असोसिएशन वगैरे हे सगळं चालत राहिलं. तर मला हे सांगायचं होतं की असोसिएशन ऑफलाईन तर नाही परंतु ऑनलाईनमध्ये मी कन्सिस्टन्सी ठेवली. आणि त्याच्यामुळे फरक हे झाला की ऑनलाईन कन्सिस्टंट असल्यामुळे मला जपा स्कोर, हिअरिंग आणि चॅन्टिंग ही सतत राहिली आणि सतत मी ग्रुपमध्ये टाकत राहिलो. तर याने मी आतापर्यंत आहे, कन्सिस्टन्सी ठेवल्यामुळे मी आता इथपर्यंत आलेलो आहे. म्हणजे तेवढं अजून या झूम मीटिंगमध्ये बरेच वरिष्ठ वरिष्ठ वैष्णव आहेत. ते बरेच काही खूप छान साधना होती माझी काय तेवढी नाही आहे. परंतु कन्सिस्टन्सी एक ठेवल्यामुळे थोडंफार काहीतरी आपण टिकून राहू शकता. वैष्णवांसोबत नसताल किंवा असोसिएशनमध्ये नसाल परंतु काही कारणास्तव थोडंफार बाहेर आहात किंवा नाही आहे त्यांच्यासोबत, तर आपण कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे हे मला सांगायचं होतं. की आपल्या साधनामधले चॅन्टिंग, हिअरिंग आणि रीडिंग याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असणं आणि जपास स्कोअर कार्ड सेंड करणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो मी सर्वांना सांगू इच्छितो की मला कृपया माझ्यासाठी प्रार्थना करावी, जेणेकरून मी भक्तीमध्ये पुढे प्रोसीड होईल. Yes. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जवळपास 9 वाजले होतं. तर बरेच भक्तांना ऍक्च्युली मधुरगवने बरेच लोकांना नावं सांगितलं होतं, त्यांनी सगळ्यांना मेसेज पाठवलं होतं. तर काय करायचंय, अंतर्यामी 2-2 मिनिटं घ्यायचं का राहिलेलं भक्तांचं काय?
एक तास कंप्लीट झालाय प्रोजेक्ट. आपण पुढच्या वेळी करू शकतो. एक तास होऊन गेले. हो ना. मला वाटतं किती लोक राहिले, मोठे लोक राहिले काय म्हणजे संख्या पण संपली जवळपास. आयवायफची मुलं. अं, मग काय कसं करायचं मग नंतर पुढच्या वेळेस दोन मुलांसाठी पूर्ण सेशन काय करायचं मग असं पण आहे. कारण प्रयोजित दोन मुलांसाठी नाही, ज्यांना ते जपा ग्रुप बद्दल बोलायची इच्छा आहे ते पण राहिलेत ना. हा ते जर झालं तर ते अजून बाकी 2-2 मिनिटं बोलावं असं मला वाटतं. तर एक तासात काय 2-2 मिनिटं अजून 5 मिनिटं वाढवू आपण. म्हणजे काय करू तर आपण, पुढच्या स्टार्टिंगला जर घेताना आपण पहिले या दोघांना बोलू देऊ, मग नंतर बाकीचे घेऊ. नाहीतर मग दोन 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 मिनिटं देऊन आत्ताच बोलू मग दोघांना. ऍक्च्युली डिवोटी बोलत ते मोठं अवघड आहे ना. त्यांना फोर्स करावं लागतं. मधुर गौरी किती लोकांना फोन केले, किती त्यांना वेळ टॉपिक पाठवले, कसं बोलायचं पण सांगितलं, तरी पण नाही ना कोण रेडी. मग पुढच्या सेशन मध्ये ते 2-3 लोक मग ते सेशन पूर्ण काय करायचे एक तास ते पण आहे. आता मला वाटतं एक 5 मिनिट वाढू. राहिलेली डिवोटीनं बोलायची इच्छा आहे ते म्हणून मी बोलतो प्रोज म्हणून. ठीक आहे, आता मला चालू. वाटतं ओके ठीक आहे. आपण अनुभव सुंदर सुरू अनुभव आपला अंतर्यामीपासूनच सुरू करू. 2-2 मिनिटं सगळे बघता आपण मग पुढं जास्त नाहीत. आयवेबचे मुलं थोडंच आहेत. नंतर ग्रस्तांना वेगळं आपण करणारच आहोत. ओके अनुभव आपला अंतर्यामी. हरे कृष्णा प्रयोजित दंड प्रणाम. तर हे जे जपासखोरचा ग्रुप म्हणजे पर्सनली अनुभव सांगायचं राहिलं तर, जसं प्रभूजी अगोदर पण सांगत होते, अनुपम सौंदर्य प्रोनी पण सांगितलं की जसं ज्या कुत्र्याच्या गळ्यात बेल्ट असतो त्याला जे गव्हर्नमेंटचा म्युन्सिपाल्टीचा गाडी पकडणार आहे तो तो पकडत नाही. तसंच त्याचप्रमाणे जर कोणीतरी विचारणारा व्यक्ती असेल तर हे जे जब स्कोरचं ग्रुप आहे त्याचा उद्देश पण पूर्ण होतो आणि आपल्याला पण एक भीती राहते. जसं प्रेमाने का होईना भीतीनं जरी भक्ती झाला तर भक्ती भक्तीच मानलं गेलं. कारण जे गोड वस्तू आहे जसं जामुन आहे त्याला कुठल्याही कोपऱ्यानं खाल्लं तरी तो गोडच लागतो. तर त्याचप्रमाणे येणं केनं प्रकारे आपण जे हे जपास्कोर टाकतो ते आपल्या आध्यात्मिक प्रगती कुठेतरी जाऊन जेव्हा आपण आध्यात्मिक मध्ये कमी पडू त्यावेळेस हे जे आपण केलेले गोष्टी आहेत त्याचा रिझल्ट त्या ठिकाणी भेटत जातो. जसं आपण एक महिनाभर पूर्ण एक महिना काम केलं त्याच्या शेवटी पेमेंट भेटतो. तर त्याचप्रमाणे हे जे आपलं जप स्कोर आहे आता जे आपण करतोय ते आपलं जे अंत्यक्षणी जेव्हा दंडपाणी यमराज येतात तर त्यावेळेस ह्याचा काउंट हे जे आपलं बँक अकाउंट आहे तेव्हा बघितलं जातं. तर त्यामुळे मी देखील प्रयत्न करतो. तसे पाहता तर प्रभूजी प्रत्येक वेळेस मला आठवण करून देत असतात. तर मी स्वतः म्हणजे मागं पुढं होते माझं. तर मी प्रयत्न करेन आता कंटिन्यू टाकायचा प्रयत्न म्हणजे करतो. आज संकल्प घेतो की कंटिन्युअस म्हणजे जे स्टॉपवॉच आहे ते लावून करतो. आणि स्टॉपवॉचचा मेन म्हणजे ह्याचा एक ड्रॉबॅक म्हणू शकतो आणि एक बेनिफिट आपण आहे की ह्यात लगेच चोर सापडून जातो. हे तर आपल्याला काय करता येत नाही. कारण जसं भगवंत पण भगवद्गीतेमध्ये सांगतात की वेळेचं अधीन साक्षात भगवंतांना पण जावं लागतो. कारण वेळ भगवंतांच्या अधीन पण नाही असं भगवंत म्हणतात. तर त्यामुळे प्रभूजींनी एक खूप मोठी युक्ती सुचवली या स्टॉप वॉचचं. कारण ते वेळेला आपण काय करू शकत नाही. तर हे खूप म्हणजे खूप छान आहे हे स्टॉप वॉचचं. आणि आपण जर असंच प्रभूजींचं ऐकत राहिलो तर कदाचित नक्कीच आपल्याला जे रिझल्ट आहे ते लवकरच दिसून येईल. तर मी देखील प्रयत्न करतो. तर प्रभूजींना खूप खूप धन्यवाद. कारण भौतिक संसारामध्ये प्रत्येकाला जप करायचं हे कर्तव्य आहे. सर्व गोष्ट आहेत पण भौतिक संसारात एवढे संकट एवढे दुःख आहेत की माणूस विचलित होतो. त्यामुळे असले साधू संत प्रत्येक वेळेस आपल्याला आठवण करून देतात. जसं भुलिया तुम्हारे संसारे आचिया त्याप्रमाणे जरी आपण भगवंतांना विसरलो जर आपण भक्ती विसरलो तरी प्रभूजींसारखे साधू संत आपल्या जीवनात येऊन म्हणजे आपल्याला आठवण करून देत असतात. अरे हे गोष्ट असं नाही, तू इथलं नाही, तू इथलं आहे, तर तुला इथं पुन्हा रिटर्न येण्यासाठी हे गोष्ट करायचं आहे. तर प्रभूजींच्या चरणी दंडवत प्रणाम. तर मी देखील प्रयत्न करतो. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. दंडवत. हरे कृष्ण. खूप छान डिवोटीवर अंतर्यामी आणि एकदम हुशार. खूप 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 मोठ्या घरचा आहे पण तो सगळ्यात सिंपल साध्या राहणी म्हणतात प्रभूचं. खूप विशेष ड्युटी आहे आणि एक पण शब्दाच्या पलीकडे जात नाही तो. आणि कुठली पण सेवा द्या नेहमी रेडी असतो. तर
खूप छान साधना पण करतो म्हणा. अजून 2-3 डिवोटी आहेत, जास्त नाहीत, पण 2-2 मिनिट असं घेतलं की संपले परत. या ठिकाणी सर्वेश सर्वेश पण आहे, अमोल पण आहे, प्रदीप आहे. तर 2-3 जे आता अवेलेबल आहे. सर्वेश, आपण खूप छान डिवोटी आहे बरं का, एकदम स्टॉपर्स लावून सेवा करणार, साधना करणार. मुंबईला राहतो पण खूप छान हे करतो. आणि अमोल पण आहे. अमोल आणि कोण, प्रदीप पण आहे. हरे ओके. कृष्ण. हरे कृष्ण हा प्रभूजी, अमोल. दंडवत. हरे कृष्ण धन्यवाद. सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम. कारण की माझा जोपास स्कोर जरासा प्रॉब्लेम होता, कारण विठ्ठलानंद प्रभूजी की सारखं सारखं पाठवतात की आजचा नाही, आजचं राहिलं म्हणजे पाठव, 16 माळा राहिलेत पाठव. त्या 4-5 दिवसात जरासा प्रॉब्लेम झाला, कारण कामानिमित्त जरासा बाहेर होतो. पण मी प्रयत्न करेल की 16 माळा कंप्लीट केल्याशिवाय म्हणजे म्हणजे झोपणार पण आहे आणि सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करेल आणि 16 माळा कंप्लीट करेल. ओके, खूप छान. अमोल खूप सिन्सिअर ड्युटी आहे बरं का, आणि खूपच गंभीर ड्युटी आहे. आणि कोणी बोलायचं का? मग मी नाव तर घेतलं, पण काही लोक अवेलेबल आहेत काही नाही. श्रीनाथ गोविंद आणि कोण आहेत का मग आपल्या आईबापची मुलं? मग कोणाला आपण बोलायचं असेल तर ते हँड रेज करू शकता, म्हणजे समजते की कोणाला बोलायचं आहे. 2-3 ड्युटी राहिले, पण जवळपास संपत आले. एक सर्वेश आहे, तो बहुतेक बीजे काय माहित, पण आणि श्रीनाथ गोविंद आहे आपला. हरे सर्वेश, हा कृष्ण ओके. प्रभू, दंड प्रणाम. थोडं दर्शन दे ना तुझं. ओके सर्वेश, येते का आवाज? हा. हरे कृष्ण प्रभू, दंड प्रणाम. धन्यवाद. बोल ना, जपाविषयी 2 मिनिटं बोल ना. सर्वेश खूप सिन्सिअर ड्युटी आहे बरं का, आणि खूप छान प्रगती केली एकदम. 16 वेळा स्टॉपर्स लावूनच करणार. ओके सर्वेश. प्रभू, मी मागच्या वेळेस आपल्या गुरु महाराज आलते मंदिराच्या anniversary साठी, तेव्हा मी महामंत्राचा जप सुरू केला आणि प्रभूजींनी मला न्यू ग्रुप मध्ये ऍड केलं स्कोर टाकण्यासाठी. पण थोडं परीक्षा वगैरे 12th पास करत होतो मी. 12th परीक्षा सुरू होती, स्कोर टाकणं होत नव्हतं, पण प्रभूजी दररोज मेसेज करत होते, स्कोर टाका, स्कोर टाका. नंतर गुरु महाराज कृपा आणि प्रभूजींच्या कृपा सोबत प्री बुकिंग साठी गेलो मी. तिथून 16 माळा सुरू झाल्या आणि त्या सुरूच आहेत, अजून थांबल्याच नाही. आणि त्यावेळेस पासून 16 माळा कंटिन्यू सुरू आहेत प्रभूजींच्या आशीर्वादाने, गुरु महाराजांच्या कृपेने, गोविंदजीच्या कृपेने. आता मुंबईमध्ये आलोय, तरी पण ट्राय करतो की स्कोअरला उशीर होत, 2 दिवस बॅकअप लागतो. आणि स्टॉपवॉच मुळे हा फायदा होतो की चोरी लगेच पकडते. असे आता प्रभूजी म्हणले, चोरी पकड की आपण कोणाला बोलताना किती टाइम कुठं जातोय हे लगेच कळत. ओके, थोडा आणि रेंजचा थोडासा बस प्रॉब्लेम एवढंच प्रभू. दिसतोय नाही हरे कृष्ण. का? ओके. हरे कृष्ण. हा सर्वेश, प्रभू. हा. ओके, खूप सिन्सिअर ड्युटी आहे बरं का, खूपच सिन्सिअर आणि खूप नम्र पण आहे. माझा प्रचार खूप छान करतो बरं का. कुठं पण गेले की लोकांना, मुलांना प्रचार करतो. ते 2-4 मित्र आहेत, सगळ्यांना भक्त बनवून टाकलं त्यांनी. सगळे मुलं जप करतात आणि न्यू ग्रुपमध्ये स्कोर डेली टाकतात. खूप एकदम उत्साही, आणि मला एकदम जवळचा माझा आहे तो विद्यार्थी. आणि कुठली पण सेवा दिली की लगेच करणार. आणि उलट म्हणून असं एकच मुलगा पाहिलं मी माझा, की तो मला म्हणणार पाहिजे काय सेवा आहे का माझ्यासाठी. तर बाकीचे मुलं आहेत म्हणा, हा सेवेसाठी खूप उत्साही असतो, खूप छान साधना करतो. आणि फुटते आपलं हॉटेल मॅनेजमेंट करतोय सर्वेश. आशीर्वाद द्या त्याला की छान पक्क, अजून पक्क भक्त बनवेल आणि भरपूर सेवा करेल गुरु महाराजांची. त्याला गुरु महाराज खूप प्रेम आहे त्याला. आणि ते इच्छा खूप आहे की दीक्षा लवकर व्हावं, म्हणून ते शिक्षण राहिलंय थोडंसं. आणि शिक्षण झालं की तो दीक्षेसाठी नक्कीच तयार होईल. सर्वेश प्रभू, खूप सुंदर आणि खूप सिन्सिअर डिवोट आहे. चालेल, आणि कोण आहेत का मग? एका मिनिट आपण मग, कोणाचे नसेल तर मग काय अनाउन्समेंट पण आहेत, किंवा काही असेल तर आपण हरे अं, हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरी बोल. दंडवत प्रणाम. सर्व वैष्णव चरणी दंडवत प्रणाम. तर माझा ओके. अनुभव सांगायचा भक्तीमध्ये आणि जपामध्ये आहे जायचा म्हणजे वाढायचा म्हणजे मी 22 फेब्रुवारी 2022 मध्ये बीड मध्ये जॉईन झालो. आणि प्रभूजींनी मला
आले की 8 दिवसानंतर मला प्रभूजींनी लगेच भक्तीमध्ये जप करण्यासाठी मला त्यांनी प्रेचिंग द्यायला चालू केली. प्रभूजींची म्हणजे एवढी कृपा माझ्यावर की प्रभू मला नाही का माळ कशी करायची हे सुद्धा सांगून मला तिथून जप चालू केला माझा. आणि प्रभूजींनी मला नंतर महिनाभर ग्रुपमध्ये जॉईन केलं आणि स्टॉप वॉच लावून जप करायचं सांगितलं. तर त्या दिवस आणि आज दिवस आहे की प्रभूजीच्या कृपेने मी पूर्ण जप करतो आणि स्टॉप लावूनच करतो सहसा. एखाद दिवस राहत असेल तरी प्रभूजी मला सांगत असतात की प्रदीप तू स्टॉप लावून जप करीत जा आणि एका जागेवर बसून जप करीत जा. पण माझ्या कामानिमित्त एखादी बार जप होत नाही तरी ते रात्री मला कॉल करत म्हणजे मेसेज करतात प्रदीप तुझा जप राहिलाय. तर मी टाकत असतो. आणि साधनामध्ये मानाचं माझी प्रगती तर माझा अनुभव की अं, प्रगती काही झाली तर ते जप स्टॉपला लावून मी जप करायच्या अगोदर मी जप नाही मला 5.5 मिनिटात 5 मिनिटात व्हायचा. तर मला मला कळत नव्हतं की माझी जपाची क्वालिटी काय. तर प्रभूजींनी मला सांगितलं जप स्टॉपला जाऊन जप कर तेव्हापासून क्वालिटी बी बदलली. आणि जसे जप चांगला होत गेला तसं मला साधना म्हणजे आपले सेवा करण्यामध्ये उत्साह वाढत गेला. आणि प्रभूजींनी लगेच मला वर्षभरामध्ये बॅकअप सेवामध्ये लावून दिलं. आणि प्रभूजींच्या कृपेने मी बॅकअप सेवा बी करतोय आता. आणि माझी एवढीच इच्छा की प्रभूजींच्या चरणी प्रार्थना की प्रभू मला गुरु महाराजांची भेट भेट करून द्या एकदा की खूप भेटायची इच्छा आहे त्यांच्यासोबत. एवढं नक्की बोलतो. नक्की तर दीक्षा होणार आहे तर काय अडचण नाही होणार. ओके. तर प्रदीप प्रभूची दीक्षा आहे आषाढीला. खूप सिन्सिअर ड्युटी खूप छान आहे. सरांना आशीर्वाद द्या त्याला. आणि ओके ओमकार तो एक राहिला फक्त टॉपर आलेला सेकंड टॉपर तो काय तो म्हणणार नंतर बोलतो. मग आपण माहिती तर कुठं बाहेर आहे का ओम. आपण थांबायचं का मग आणि काय अनाउन्समेंट पुढच्या ओके हरे मधुर कृष्ण हा हा बोल बोल. प्रभूजी थोडं कामानिमित्त हा, बाहेर आलोय. असं करू नका रे बाळा 2 मिनिटं 2 शब्द बोल ना तुझा शब्द ऐकायला सगळे गाडीवर उतावळ असतो झाले. प्रभूजी. हा? गाडीवर आहे प्रभूजी. असं दे ना बोल ना ऐकतोय तुम्ही. अरे ठीक आहे 1 मिनिट थांबतो. तू कधी भेटणार परत आम्हाला काय माहित. बोल बोल 1 मिनिटात बोल पटकन. एवढी शुद्धता नाही आली प्रभूजी आणखी. तर सर्व वैष्णवांच्या चरणी दंडवत प्रणाम. आतापर्यंत मी प्रभूजींच्या समोरच बसलो होतो पण अचानक फोन आल्यामुळे जावं लागलं मध्येच. तर स्टॉपवॉच लावून जॉब करण्याचा काल मला मधुरगडकडून फोन लावला होता आणि विषय पण दिले होते खूप सारे. त्याच्यावरती एका विषयावरती बोला असं सांगितलं होतं प्रभूजींनी. पण काय होतं खूप सारी तयारी करतो आपण आणि एकदा माईक समोर आलं की सगळं विसरून जातो. तसंच होतंय दरवेळेस. अम, तर जप 7 मार्च 2023 पासून मी जप करू लागलो. गौर पौर्णिमा होती त्या दिवशी माझा पहिला पहिला अटेम्प्ट होता 16 माळ. तेव्हा मी फर्स्ट टाइम जप केला आणि तिथून सुरुवात झाली. पण मी ग्रुपमध्ये ऍड नव्हतो. प्रभूजींनी नंतर ऑब्झर्व केलं की हा मुलगा करतोय जप वगैरे. प्रभूजींना पहिल्यापासूनच सांगायची अशी काही गरज नाही पडली खूप वेळेस. सुरुवातीला मी ओम सोबत कनेक्ट होतो ना तर ओम वरती प्रभूजी खूप रागवायचे खूप चिडायचे. करत नव्हता ना तो खूप सारं असं साधना वगैरे. तर मी तिथून थोडस सावध झालो होतो की बाबा आपल्या पार्टनरला एवढं बोलतायत आपण थोडं सिन्सिअर होऊ. तर मी आपण म्हणतो ना की असोसिएशनमुळे प्रगती होते. तर खरंच असोसिएशनमुळे खूप जास्त प्रगती होते. आणि मला असं अशा भक्तांचं असोसिएशन मिळालंय की त्याच्यामुळं प्रगती झाली आहे स्थिरता आली आहे भक्तीमध्ये आणि टिकून राहिलोय. कोविडच्या नंतरच मी बीडच्या मंदिराशी कनेक्ट झालो आणि त्याच्यानंतर जप वगैरे करू लागलो. स्टॉपवॉच मी जुलै 2023 तेव्हापासून करतोय स्टॉपवॉच लावून. आणि तेव्हापासून हार्डली 3-4 वेळेसच मिस झालंय स्टॉपवॉचला न लावता जप टाकलाय मी. आणि खूप साऱ्या गोष्टी सांगण्यासारख्या. बस थोडस सांगायचा प्रयत्न करतो की गुरु महाराजांची कृपा 2022 मध्ये ऑनलाईन त्यांचे सगळे लेक्चर वगैरे ऐकायचो मी. आणि 23 मध्ये डिरेक्टली प्रत्यक्षात भेट आणि
त्यांचं दर्शन झालं आणि तिथून हरिनामाची गोडी लागली. त्यांच्या कीर्तनात खूप जास्त आनंद घेतला. तो तो एक पहिलं वर्ष होतं आणि त्याच्यानंतर मी कुठलंच कीर्तन मिस नाही केलं. जर बीडच्या बाहेर असेल तरच कीर्तन मिस व्हायचं, पण तिथून हरिनामाची गोडी लागली आणि मग तिथून जप पण खूप उत्तम होऊ लागला. आणि स्टॉपवॉच लावून हे समजायला लागलं की 1.5 तास लागतात, हार्डली पावणे 2 तास लागतात जप करायला. आणि पावणे 2 तास तर कसे पण निघतात दिवसातून. पण तिथून समजलं की इझी होऊ शकतो जप. आणि पावणे 2 तास आपण बसून जप करतोच आहे, पण चालत फिरत पण होऊन जातो, इझिली होऊन जातो. कदाचित माझं शेड्यूल एवढं बिझी नसेल त्याच्यामुळे माझ्याकडनं होऊन जात आहेत, पण होत आहेत सध्या. आणि असं वाटतं की 16 माळा जर चांगल्या नसतील झाल्या तर एक्स्ट्रा करून ते भरून काढू, चुकीच्या झाल्या असतील तर. त्याच्यामुळे एक्स्ट्रा जप करतो इकडे तिकडे बसून फिरून, पण होतात माळ होतात. घरी नाही करू शकत आहे, मंदिरात येऊन करतो किंवा बाहेर वगैरे इकडे तिकडे बसून करतो, पण स्टॉप वॉच लावून करतोय सध्या तरी. आणि जपाने खूप स्थिरता आली आयुष्यात. सुरुवातीला खूप अस्थिर होतं आणि अनिश्चितता होती की काय होणार आहे, पण आता त्या गोष्टींचा विचारच येत नाही की काय होणार आहे पुढे. बघून घेतील काय होणार आहे. आपण ज्यांना पाहतो रोज येऊन ते बघून घेतील काय होणार आहे आपल्यासोबत. अशी कुठली चिंता नाही राहिली की भविष्यात काय होणार आहे. सगळं काही चांगलं होणार आहे बस असं वाटतं. आणि आता तो नित्यक्रम झालाय की एक शेड्यूलच बनलाय की जप आणि दर्शन हे कंपल्सरी आयुष्यात, डेली दर्शन मध्ये आणि नित्यक्रमात ते ऍड झालंय. त्याच्याशिवाय दिवस पूर्ण झालाय असं वाटतच नाही कधी. आणि इथं येऊन प्रभूजींशी थोडं बोलणं, काय अडचणी असतील तर ते विचारणं, पण प्रत्येक गोष्ट एवढी सेटल झाली आयुष्यात की याच्या व्यतिरिक्त काही नको आता असं वाटू लागलंय. आणि समाधानी आयुष्य झाल्यासारखं वाटतंय. हे सगळं हरिनामामुळे झालं, बाकी बाकी कुठल्याच गोष्टीमुळे नाही झालेलं. आणि प्रभूजींमुळे मिळालेलं असोसिएशन हे खूप महत्वाचं होतं. इथून सगळी सुरुवात झाली आणि तिथूनच आयुष्य बदलून गेलं. तर जपाने तर खूप खूप मोठी गोष्ट दिली मला, स्थिरता दिली आयुष्यात. आणि प्रभूजी तुमच्यासारखे शिक्षा गुरु दिलेत खूप. म्हणजे एवढं समजून घेणारा गुरु जर असेल ना तर कुठला पण पती जीव भक्त झाल्याशिवाय राहणार नाही. हरे कृष्ण प्रभूजी. अरे कृष्ण, एवढं काय मोठं स्पेशल नाही बरं का. ठीक आहे. तर तो स्पेशल आहे, खूप छान आणि एकदम सिन्सिअर डिवोटी आहे. तर खूप लेट झाला तरी पण तुम्ही सगळे लोक एवढे लोक थांबलात. तर अनुपम सुंदर आपला अंतर्यामी, काय अनाउन्समेंट किंवा आजचं जे रेकॉर्डिंग काय टाकायचं वगैरे काय सांगा मग तुम्ही काय. येस प्रभूजी, आजचं जे सेशन असणार आहे हे इस्कॉन बीड IYF बीडचा जो युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर अपलोड. हा रोल म्यूट झालंय. हा, ओके. हा जर आपण बोला. कोणाचं फीडबॅक जर ऐकायचं राहिलं तर आपण युट्यूब चॅनलवर पुन्हा ऐकू शकतो. तर सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा ही विनंती. हरे कृष्ण. ओके. मधुरगौर पेशंट बहुतेक डॉक्टर आहेत, पेशंट चालू असेल त्यांचं तर तर पुढचं वीक म्हणजे जे क्लास देतील त्यांच्याबद्दल पण आता पण ठीक आहे, ते आपले मेसेज पाठवतील. खूप धन्यवाद. आणि सर्व डिवोटी माझी इच्छा आहे की दीक्षित भक्तांनी जसं की अंतर्यामी कसं एकदम सिन्सिअरली दर गुरुवारी रेडी असतो ऐकण्यासाठी, सर्वांनी प्रयत्न करा. हे संघ एवढंच मिळतं, बाकी संघ मिळतच नाही आपल्याला. म्हणजे बाकीचं मिळतं पण असं आपलं IYFच्या मुलांना भेटणं एक संधी पण मिळते. सर्वांनी प्रयत्न करू प्रत्येक गुरुवारी. आज लेट झाला बरं का, लयच वेळ झाला, 9:30 वाजले. तर ठीक आहे, पण भक्तां संघात आलं की कसं वेळ गेलं कळत पण नाही बरं का. इतकं छान वाटत होतं की संपूच नाही. हेच खरं की आपला आनंद जीवनामध्ये भक्तांसोबत राहणंच. तर असं जीवन आयुष्य जरी गेलं तरी काय अडचण नाही आपल्याला. तेच खरं प्रेम, तेच खरं इतकं सुंदर जीवन जगतोय आपण. आणि ते मुख्य आपलं केंद्रबिंदू आज होते हरिनाम प्रभू. ते हरिनाम प्रभूंचं किती सुंदर गोडवा गात असताना श्रवण अमृत पिल्यासारखं वाटत होतं. लय खूप छान वाटत होतं, अजून ऐकू वाटत होतं. पण असं वाटत होतं अजून वेळ जायलाच नाही पाहिजे. तर खूप धन्यवाद सर्व भक्तांचा. नक्कीच आपण पुढे प्रयत्न करू. तर पुढच्या गुरुवारी नवीन डिवोटी सांगायला येतील. थांबूया आपण. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. शिल प्रभुपाद की. राधा